अहो माझ्या प्रिय आत्मजनांनो, तुम्हाला कधी असे वाटले आहे की तुमच्या कठीण काळामध्ये धैर्य गमावल्यामुळे तुमचे सामर्थ्य कमी झाले आहे? जीवनात अनेकदा अशा परिस्थिती येतात जेव्हा सर्व काही तुमच्या विरोधात उभे ठाकल्यासारखे वाटते. अशा वेळी तुमच्या मनाची स्थिरता आणि सकारात्मक दृष्टी टिकवून ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. धैर्य आपल्याला मानसिक शांती प्रदान करते आणि प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देते. हे तुम्हाला हा दृढ विश्वास देते की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सुवर्ण पहाट नक्कीच उगवते. आपण हे विसरू नका की या जगात माझ्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय पानाचे एक छोटेसे पानही हलत नाही. तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात, कारण तुम्हीच माझ्या प्रेरणेने श्रीमद भगवद्गीतेतील या बहुमोल विचारांना ऐकण्याचा निर्णय घेतला आहे. माझा हा दृढ विश्वास आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांत मनाने ऐकल्यावर तुमच्या विचारांमध्ये आणि जीवनात खूप मोठे आणि सकारात्मक बदल होणार आहेत. जो कोणी श्रीमद भगवद्गीतेच्या आश्रयाला येतो आणि माझ्या वचनांना आपल्या जीवनात अंगीकारतो, तो आपल्या सर्व दुःखांपासून आणि कष्टांपासून मुक्त होऊन जीवनात खरे यश आणि परमानंद प्राप्त करतो. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हाला जीवनात जे काही हवे आहे किंवा तुम्हाला ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, तुम्ही फक्त श्रीमद भगवद्गीतेतील ही 60 अनमोल वचने शांतपणे ऐका आणि समजून घ्या. मी तुम्हाला आश्वासन देतो, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, प्रत्येक अडचण दूर होईल आणि तुमचे प्रत्येक दुःख नष्ट होईल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी दिलेले 60 अनमोल वचने घेऊन आलो आहोत, जे तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील सर्व दुःखांचे आणि संकटांचे निवारण करण्यास तुम्हाला मदत करतील. गीतेचे हे ज्ञान अमृताने भरलेले आहे, जे मनुष्याच्या निस्तेज झालेल्या मनात आणि जीवनात एका नवीन आत्मिक ऊर्जेचा संचार करते. मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो की जो कोणी ही 60 वचने पूर्ण लक्ष देऊन आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऐकेल, त्याला आपल्या प्रत्येक समस्येचे समाधान मिळेल. त्याला ते सर्व काही प्राप्त होईल जे तो मिळवू इच्छितो. म्हणूनच या व्हिडिओतील एकही विचार गमावू नका आणि हे संपूर्ण ज्ञान श्रवण करा. चला तर मग सुरू करूयात श्रीमद भगवद्गीतेचे पहिले एक अनमोल वचन. पहिले एक अनमोल वचन. जिथे तुमच्यासाठी प्रेम आणि आदर नाही, तिथे कधीही जाऊ नका. महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी मी श्रीकृष्ण पांडवांचा शांती प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला गेलो होतो. तेव्हा शकुनीने दुर्योधनाला सांगितले होते की हा कृष्ण खूप मायावी आहे. जर तो आपल्या बाजूने आला तर समजा पांडव हरलेच. तेव्हा त्याची सेवा करा, त्याला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण द्या, त्याला प्रसन्न करा. मी जेव्हा हस्तिनापूरला पोहोचलो तेव्हा दुर्योधनाने मला त्याच्या घरी येण्याचा आग्रह केला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या घरीच थांबा, माझा पाहुणचार स्वीकारा आणि माझ्या घरी भोजन करा. तेव्हा मी श्रीकृष्णांनी दुर्योधनाला म्हटले होते की हे दुर्योधना, मनुष्याने कोणाच्याही घरी तेव्हाच भोजन करावे, तेव्हाच जावे, जेव्हा एकतर त्या व्यक्तीवर आपले खूप प्रेम असेल किंवा आपल्या जीवनात एखादी खूप मोठी आपत्ती आलेली असेल. माझ्या जीवनात सध्या कोणतीही आपत्ती आलेली नाही आणि तुझे माझ्यावर कोणतेही प्रेम नाही, त्यामुळे तुझ्या घरी मी कधीही येणार नाही. तू मला फक्त आणि फक्त तुझा स्वार्थ साधण्यासाठी बोलावतो आहेस आणि स्वार्थी लोकांच्या घरी कधीही जाऊ नये. यावरून आपल्याला ही शिकवण मिळते की ज्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम किंवा सन्मान नाही, तिथे तुम्ही कधीही थांबू नये. तुम्हाला फक्त त्याच ठिकाणी राहावे लागेल जिथे तुमचे मोल असेल, तुमचा आदर होईल आणि जिथे तुम्हाला निर्मळ प्रेम मिळेल. दुसरे अनमोल वचन. ज्या नात्यात मर्यादा तुटतात तिथे केवळ सर्वनाशच होतो. तुमच्यापेक्षा कोणी मोठा असो वा लहान, जर त्याने नात्यात आपल्या मर्यादांचे उल्लंघन केले तर ते नाते कधीही टिकू शकत नाही. कोणतेही नाते तेव्हाच टिकते जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांचा आदर करतात, एकमेकांचे मोल जाणतात आणि आपली सीमा कधीही ओलांडत नाहीत. ज्या नात्यात कोणतीही मर्यादा नसते, एकमेकांबद्दल आदर नसतो, ते नाते आज नाही तर उद्या नष्टच होते. तिसरे अनमोल वचन. मानवाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा मोह. मोहातूनच अज्ञानाचा जन्म होतो आणि जीवनात समस्या सुरू होऊ लागतात. महाभारतात धृतराष्ट्राला दुर्योधनाचा इतका मोह होता की तो आपल्या पुत्राला चुकीची कृत्य करण्यापासून थांबवू शकला नाही. पुत्रमोहामुळे धृतराष्ट्राला धर्म आणि अधर्माचे ज्ञानच राहिले नाही आणि शेवटी सर्व काही नष्ट झाले. मी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितले होते की जेव्हा ज्ञानाची गंगा वाहते तेव्हा ती सर्वात आधी मोहाचाच नाश करते. मोहाचा नाश ती यासाठी करते कारण मोह हे अज्ञान आहे. युनानचा सम्राट सिकंदर याला संपूर्ण जग जिंकायचे होते. एके दिवशी एका नागा साधूने सिकंदरला विचारले, तू हे संपूर्ण जग जिंकशील पण त्यानंतर काय करशील, कारण या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही जग नाहीये. इतके बोलून संत मोठ्याने हसू लागले. संतांचे बोलणे ऐकून सिकंदरला निराशा वाटू लागली. त्याने विचारले, तुम्ही का हसत आहात?
संतांनी उत्तर दिले, तू संपूर्ण जग जिंकूनही निराशच राहशील, कारण तू जग जिंकण्याच्या मोहाच्या बंधनात अडकला आहेस. तर माझ्याकडे काहीच नसतानाही मी नेहमी आनंदी राहीन, कारण मला कोणत्याही गोष्टीचा मोह नाहीये. सिकंदरने जग जिंकले नव्हते, पण संतांचे बोलणे ऐकल्यावर जग जिंकण्याच्या विचारानेच तो निराश झाला होता, कारण जग जिंकल्यावर दुसरा कोणताही मोह शिल्लक राहणार नव्हता. मोहामुळे जीवनात दुःखच येते. हा मोह घर कुटुंबाचा असू शकतो, यशाचा मोह असू शकतो, सुखसुविधांचा आणि मानसन्मानाचा मोह असू शकतो. जिथे मोह असेल तिथे दुःख येणारच. मोह जेव्हा सफल होतो तेव्हाही दुःख मिळते, आणि जेव्हा असफल होतो तेव्हाही दुःखच मिळते. मी श्रीकृष्ण म्हणतो की जो कोणी मोहाचा त्याग करतो त्याला माझी कृपा प्राप्त होते. मोहरहित व्यक्ती परम आनंद प्राप्त करतो. म्हणूनच तुम्ही मोहाचा त्याग करा आणि जे तुमच्याकडे आहे त्यातच समाधानी राहा. जास्त मिळवण्याचा मोह असेल तर दुःख मिळणे निश्चित आहे. चौथे 4 अनमोल वचन. जो इतरांशी कपट करतो त्याचा अंत खूप वाईट होतो. दुर्योधनाचा मामा शकुनी आणि दुर्योधन यांनी पांडवांशी आयुष्यभर कपट केले. प्रत्येक मार्गावर त्यांना धोका दिला आणि कधीही प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत वागले नाही. त्याचा परिणाम दुर्योधनाला हा मिळाला की त्याच्या बाजूच्या प्रत्येक मोठा योद्धा कपटानेच मारला गेला. कारण दुर्योधनाने जसे कर्म केले होते त्याला तसेच फळ मिळाले. त्याने आयुष्यभर कपट केले तर शेवटी त्याचा स्वतःचा मृत्यूही एका कपटानेच झाला. म्हणूनच जर कोणी स्वतःला खूप जास्त हुशार समजत असेल की त्याने दुसऱ्याला धोका दिला, दुसऱ्याला मूर्ख बनवले, तर एक दिवस त्याच्या जीवनातही कोणीतरी असे येईल जे त्यालाच धोका देईल. कारण कर्मे सगळ्यांच्या कृत्यांची आठवण ठेवतात. जो जसे कर्म करतो त्याला तसे फळ नक्कीच मिळते. 5वे पंच अनमोल वचन. लोकांमध्ये आधार शोधणे सोडून द्या. तुमच्या मनाची सर्वात मोठी कमजोरी हीच आहे की तुम्ही इतरांमध्ये आधार शोधता. हीच गोष्ट तुम्हाला दुर्बळ बनवते. हीच गोष्ट तुमचा स्वतःवरील विश्वास नष्ट करते. जे लोक असे विचार करतात की हा माझा आधार आहे, तो कठीण वेळी माझा उपयोगी येईल, तेच लोक संकटाच्या वेळी सर्वात जास्त दुःखी आणि एकटे पडतात. तुम्ही फक्त परमेश्वराला आपला आधार बनवा. बघा, जेव्हा कधीही कोणती अडचण येईल तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची मदत नक्कीच करेल. जगाला तुमचा आधार बनवू नका. जे स्वतःच आपल्यासाठी आधार शोधत आहेत ते तुमचे आधार कसे बनणार? म्हणून तुमचा आधार जगाला नाही तर परमेश्वराला बनवायला हवा. मी तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या श्रद्धेवर, विश्वासाला आणि आस्थेवर अवलंबून असते. 6वे 6 अनमोल वचन. आपल्या मनाला शांत ठेवायला शिका. कारण अशांत मन जीवनात दुःखाशिवाय तुम्हाला दुसरे काहीही देणार नाही, तर एक शांत मन तुम्हाला जीवनात प्रेम आणि आनंदच देईल. दुःख आणि सुख हे शांत आणि अशांत मनाचे परिणाम आहेत. अशांत मन फक्त दुःखाला जन्म देते आणि शांत मन परम आनंदाला जन्म देते. मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका मनात गैरसमजूंचे डोंगर उभे करतात, ज्यामुळे जीवनातील सुखचैन हिरावले जाते. म्हणूनच मी श्रीकृष्ण म्हणतो की मनुष्याने आपल्या मनाला ताब्यात ठेवले पाहिजे. जो कोणी आपल्या मनाला ताब्यात ठेवतो त्याचे मन त्याचा मित्र बनून जाते, आणि जो कोणी आपल्या मनाला वश करू शकत नाही त्याचे मन त्याचा सर्वात मोठा शत्रू बनतो. 7वे अनमोल वचन. जीवनात कधीही स्वतःला कोणाचे गरजू किंवा मोहताज बनवू नका. जोपर्यंत तुम्ही कोणाचे गरजू नसाल तोपर्यंत कोणीही तुम्हाला दुःखी करू शकत नाही, कोणीही तुमचा फायदा उचलू शकत नाही. ज्या व्यक्तीचे तुम्ही गरजू व्हाल ती व्यक्ती तुमचा लाभ घेण्यास सुरुवात करते. ज्या दिवशी तुम्ही तुमचे जीवन कोणाचे गरजू बनवले त्याच दिवसापासून तुम्हाला त्याची गुलामगिरी करावी लागते. इतरांची गोष्ट सोडा. जे लोक आपल्या नोकरांचे किंवा मदतनीसांचे गरजू होतात ते त्यांचे सर्व काही सहन करू लागतात, कारण त्यांना माहित असते की त्यांचे काम त्या व्यक्तीशिवाय चालणार नाही आणि तुम्ही स्वतः तेवढे काम करू शकणार नाही. दुसरे कोणीही तुम्हाला मिळत नाही. तेव्हा ते लोक तुम्हाला त्रास देणे सुरू करतात. पण जेव्हा त्यांना हे समजते की तुम्ही तुमचे काम स्वतः करू शकता किंवा तुम्हाला इतर 1000 पर्याय उपलब्ध आहेत, तेव्हा ते शांतपणे आपले काम करतात. तुम्ही अशी नोकरी करत असाल जिथे तुमचा बॉस चुकीचा असतानाही तुम्ही त्याचा छळ सहन करत राहता, कारण त्याला माहित आहे की तुम्ही त्याचे गरजू आहात आणि तो त्याचा पूर्ण फायदा घेतो. आणि तर घरात किंवा कुटुंबातही जर तुम्ही कोणाचे गरजू असाल तर ती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे पिळून काढते, कारण तुम्ही तिथे 24 तास राहता, दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. तो माणूस तुमच्या डोक्यावर चढून नाचेल आणि तुम्हाला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवेल. लोकांना आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीला नियंत्रणात ठेवण्यात खूप मजा येते. तुम्ही हजारो लोकांसाठी चांगले करा ज्यामुळे त्यांना आनंद मिळेल, तरीही असे लोक तुमची मान दाबून ठेवतील.
तुमच्यात जर काही प्रतिभा असेल तर तुमचे पंख कापले जातील. तुमच्यासोबत प्रत्येक तो प्रयत्न केला जाईल ज्यामुळे तुम्ही जीवनात कधीच पुढे न वाढू शकाल. कोणाचेही महताज असणे हे मरण्यापेक्षाही वाईट असते. तुम्ही कधी विचार केला आहे का, तुमचे जीवन तेच लोक खराब करतात ज्यांचे तुम्ही गरजू बनता. तुमचे सर्व दुःख तेथूनच येते ज्यांचे तुम्ही गरजू असता. गरज फक्त शरीर किंवा कामाची नसते, सर्वात मोठी गरज तर मनाची असते की जीवनात आपल्याला कोणीतरी हवे आहे सांभाळण्यासाठी, नाहीतर आपण आनंदी राहू शकणार नाही. एकटेपणा लोकांना सहन होत नाही. मग अनेकदा तुम्ही अशा लोकांशी जोडले जाता जे तुमच्या मनाच्या या गरजेचा पूर्ण फायदा घेतात. तुम्ही त्यांच्याशी नाते जोडता जेणेकरून तुमच्या जीवनात थोडा आनंद येईल, पण तेच लोक तुम्हाला रक्ताचे अश्रू पाडायला लावतात. तुमचे संपूर्ण जीवन ते नरक बनवून टाकतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आई वडिलांशिवाय या जगात आजपर्यंत कोणीही असा व्यक्ती जन्माला आला नाही ज्याचे तुम्ही गरजू झालात आणि त्याने तुमचा फायदा घेतला. म्हणूनच जीवनात कधीही स्वतःला कोणाचेही गरजू किंवा मोहताज बनवू नका. 8वे अनमोल वचन, तुमचा आनंद आणि तुमचे दुःख कोणासमोरही व्यक्त करू नका, कारण लोक तुमच्या आनंदावर नजर लावतात आणि तुमच्या दुःखात तुमची चेष्टा करू लागतात. तुमच्या आनंदाने कोणीही खुश होत नाही, लोकांना जलन होते. म्हणूनच म्हटले जाते की नेहमी डोळ्यात अश्रू आणू नका, प्रत्येक जखम कोणालाही दाखवू नका. येथे लोक हातात मीठ घेऊन फिरतात, म्हणूनच आपले प्रत्येक दुःख कोणालाही सांगू नका. लोक तर दुःखी माणसाला आणखी दुःखी करण्यासाठी आणि जो आनंदी आहे त्याला त्रास देण्यासाठी बसलेलेच असतात. तुमच्या मनाची स्थिती तुमच्यापर्यंतच ठेवा, फक्त त्याला सांगा जो ते समजून घेण्याची समज ठेवतो. माझ्या प्रिय भक्तांनो, यापुढील नव्या वचनाकडे जाण्यापूर्वी जर तुम्हाला या व्हिडिओतून काही शिकायला मिळत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या वाहिनीवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या दिव्य ज्ञानमार्गाचे साक्षीदार व्हा. चला तर मग पुढे पाहूया. 9वे अनमोल वचन, जीवनात जे काही घडते ते शेवटी चांगल्यासाठीच असते, मग तो वर्तमान असो, भविष्य असो किंवा भूतकाळ. ही शिकवण ऐकायला सोपी वाटते, पण ती समजून घेणे आणि स्वीकारणे खूप कठीण असते. विशेषतः जेव्हा जीवनात एखाद्या प्रकारचे दुःख, कष्ट किंवा अन्याय आपल्या समोर उभा राहतो, त्यावेळी आपल्याला संपूर्ण जगत चुकीचं आणि स्वार्थी वाटू लागते आणि जे काही घडत आहे ते आपल्या भल्यासाठीच होत आहे यावर विश्वास ठेवणे कठीण होते. जेव्हा जीवनात आपल्या जवळच्या व्यक्तीकडून आपल्याला दुखावले जाते किंवा आपल्यासोबत काही अनुचित घडते, तेव्हा आपल्याला वाटते की आपले जग तुटले आहे. परंतु सत्य हे आहे की हेच कष्ट आपल्याला आणखी मजबूत आणि पात्र बनवतात. या अडचणी आपल्याला जीवनाच्या सत्याशी परिचित करतात आणि आपल्याला हे दाखवतात की आपला खरा मित्र कोण आहे आणि कोण नाही. ही स्थिती त्या लहान मुलासारखी असते ज्याला त्याची आई कडू औषध पाजते. मुलाला ते औषध अजिबात आवडत नाही, पण ते औषधच त्याचा आजार संपवते. अगदी तसंच जीवनातील कठीण अनुभव आपल्याला विकसित करतात, जरी त्या क्षणी तो अनुभव कडू वाटत असला तरी. वास्तविक पाहता आपण आपल्या समजेनुसार आणि आपल्याला जे दाखवले किंवा सांगितले गेले आहे त्यालाच सत्य मानून जगतो. पण सत्य तोपर्यंत पूर्णपणे समजत नाही जोपर्यंत आपण स्वतः त्या दुःखातून जात नाही. ही शिकवण आपल्याला हे समजण्यास मदत करते की जीवनातील प्रत्येक घटना, मग ती सुखद असो वा दुःखद, एका विशिष्ट उद्देशासोबत येते आणि तो उद्देश समजून घेण्यासाठी आपल्याला धैर्य आणि विश्वास कायम ठेवावा लागेल. 10वे अनमोल वचन, जो तुमच्या सोबत अधर्म करतो, पाप करतो, चुकीचे वागतो, त्याला दंड नक्कीच द्यायला हवा. कोणाच्याही अत्याचाराला सहन करू नका. जर तुम्ही ते सहन केले तर तो तुमच्या सोबत आणखी चुकीचे वागत राहील. जर तुम्ही ते सहन केले तर तुम्ही त्याच्या पापांमध्ये भागीदार व्हाल. महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाने माझ्याशी बोलताना सांगितले की ज्यांच्याशी मी युद्ध करणार आहे ते सर्व माझे भाऊ आहेत, माझे गुरुजन आहेत. मी त्यांच्या समोर शस्त्रे कशी उचलू, त्यांना कसे मारू? तेव्हा मी म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितले की ज्यांना तू तुझे मानत आहेस ते सर्व अधर्मी आहेत, ते पापाच्या बाजूने उभे आहेत. जर तू त्यांचा वध केला नाहीस, त्यांच्याशी युद्ध केले नाहीस, तर समाजात आणखी पाप वाढेल. कारण जेव्हा अशा पापी लोकांना कोणी थांबवत नाही तेव्हा ते आणखी जास्त पाप करतात. अगदी तसेच जेव्हा तुमच्या सोबत कोणी चुकीचे वागते, तुम्हाला दुखावते, त्रास देते आणि तुम्ही शांत राहता, तेव्हा समोरच्या व्यक्तीचे मनोबल आणखी वाढते.
तो तुम्हाला दुर्बळ समजायला लागतो आणि तुमच्यासोबत चुकीचे वागणे तो आपला हक्क समजायला लागतो. पण जेव्हा तुम्ही त्याच्या चुकीच्या वर्तनाला, त्याच्या अधर्माला थांबवता, त्याचा विरोध करता, तेव्हा तो आपल्या मर्यादेत राहायला शिकतो. आणि हे कलियुग आहे. जर या काळात तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला स्वतःची रक्षा स्वतःच करावी लागेल. कोणी तुमच्यासोबत चुकीचे वागले तर ते कधीही सहन करू नका, उलट त्याचा सामना करा. 11वे अनमोल वचन. मनुष्याच्या जीवनात 3 मुख्य अवस्था असतात: बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. त्यानंतर शरीर समाप्त होते, पण आत्मा अमर राहते आणि पुन्हा जन्म घेते. जोपर्यंत मनुष्य आपल्या मनातील इच्छा आणि वासनांपासून मुक्त होत नाही, तोपर्यंत आत्म्याला मोक्ष मिळत नाही आणि त्याचा पुनर्जन्म होत राहतो. जीवनात इच्छा आणि वासना जितक्या जास्त असतील, आनंद तितकाच कमी होत जाईल. जर तुम्ही जीवनात आनंदी नसाल तर त्याचे कारण तुमच्या मनात भरलेल्या इच्छा आणि वासना आहेत. मनुष्य तेव्हाच खरा आनंद मिळवू शकतो जेव्हा तो आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवायला शिकतो. याला एका सोप्या गणितीय उदाहरणाने समजून घेऊ शकतो. समजा तुमच्या जीवनात 100 आनंद आहेत आणि 10 इच्छा आहेत, तर तुमचा आनंद 90% राहतो. जर तुमच्या 50 इच्छा असतील तर तुमचा आनंद अर्धा होतो, आणि जर तुमच्या 100 इच्छा असतील तर तुमचा आनंद 0 होतो. जेव्हा इच्छांची संख्या 100 पेक्षा अधिक होते तेव्हा तुमचा आनंद नकारात्मक होतो, म्हणजेच तुमचा आनंद दुःखात बदलू लागतो. या शिकवणीचा सार हाच आहे की तुम्ही जितक्या तुमच्या इच्छा कमी कराल तितका तुमचा आनंद वाढेल, आणि जर तुम्ही तुमच्या इच्छा वाढवत राहिलात तर दुःख आपोआप तुमच्या जीवनात प्रवेश करेल. म्हणून आनंदी राहायचे असेल तर इच्छा कमी करायला शिका आणि आपल्या मनाला नियंत्रित करून खरी संतुष्टी प्राप्त करा. 12वे अनमोल वचन. मनुष्याच्या जीवनात धोका आपलेच लोक देतात, कारण त्यांना तुमच्या कमजोर बाजू माहीत असतात. बाहेरचा कोणीही तुम्हाला धोका देऊ शकत नाही, कारण त्याला तुमच्याबद्दल माहीतच नसते की तुम्हाला कुठे दुखावायचे आहे. पण जो तुमचा आपला आहे, तुमचा खास आहे, त्याला खूप खोलवर माहीत असते की तुमची कमजोरी काय आहे. असे काय करावे ज्यामुळे तुम्हाला दुःख पोहोचेल, ज्यामुळे तुम्हाला खाली दाखवता येईल, तुम्हाला त्रास देता येईल. हे कलियुग आहे. यात बाहेरच्या लोकांपासून नाही, तर जे आपले आहेत त्यांच्यापासूनच सावधान राहावे लागते. महाभारताचे युद्ध 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये झाले नव्हते, तर एकाच कुटुंबातील भावांमध्ये झाले होते. सर्वजण आपसातील एकाच वंशाचे लोक होते. दुर्योधनाने किती वेळा भीमाला विष देऊन मरण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनाने पांडवांना किती वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो त्यांचा कोणी परका नव्हता, तर त्यांचा भाऊच होता. सर्व भांडणे घराच्या आतच होतात. बाहेरून कोण लढेल आपल्याशी? घरातच सर्व तंटे होतात. म्हणून तुम्हाला त्रास फक्त तेच लोक देऊ शकतात जे तुमचे आपले आहेत. तुम्हाला धोका फक्त तेच लोक देऊ शकतात जे तुमचे आपले आहेत. 13वे अनमोल वचन. सत्य आणि परमेश्वराच्या शक्तीसोबत उभ्या असलेल्या व्यक्तीला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. संपूर्ण जग जरी त्याच्या विरोधात असले तरी शेवटी विजय त्याच व्यक्तीचा होतो जे आपला आहे. गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आणि 18 अध्याय आहेत, आणि त्याचा अंतिम श्लोक हेच सांगते की जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर अर्जुन आहेत तिथेच विजय, समृद्धी, नीती आणि दृढ संकल्प आहे. धृतराष्ट्र वारंवार संजयाला विचारत होता की युद्धात कोण जिंकत आहे आणि कोण हरत आहे, कारण त्याचा विश्वास होता की त्यांच्या बाजूने भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य आणि कर्णसारखे महाबली उभे आहेत. त्यांना वाटत होते की अशा शक्तीसोबत त्यांचा पराभव होणे शक्य नाही. पण संजयाने त्यांना सांगितले की जिथे ईश्वर म्हणजे मी उभा असतो तिथे शक्तीचा अर्थ नसतो. सत्य आणि धर्माचा विजय निश्चित असतो. कोणाकडे कितीही शक्ती असली तरी जर ईश्वर आणि सत्य कोणाच्या बाजूने उभे असतील तर त्याला पराभूत करणे अशक्य आहे. 14वे अनमोल वचन. आत्म्यांसाठी काहीही अशक्य आहे असा विचार कधीही करू नका. असा विचार करणे हा सर्वात मोठा अधर्म आहे. तुम्ही दुर्बळ आहात असे म्हणणे हा स्वतःबद्दल केलेला सर्वात मोठा पाप आहे. आपण तेच आहोत जे आपल्या विचारांनी आपल्याला बनवले आहे. म्हणून तुम्ही काय विचार करता याकडे लक्ष द्या. भय आणि अपूर्ण इच्छा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. फार जुन्या काळाची गोष्ट आहे. एक राजा होता. एके दिवशी त्याच्या गुप्तहेरांनी सूचना दिली की शेजारचे राज्य आपल्यावर हल्ला करणार आहे. गुप्तहेरांनी सांगितले की बातमी पूर्णपणे खरी आहे,
फक्त 3 दिवसांच्या आत शेजारचे राज्य आपल्या विशाल सेनेसह आपल्यावर हल्ला करेल आणि त्यांची सेना इतकी मोठी आहे की त्यांचा सामना करणे खूप कठीण आहे. राजा खूप चिंतेत पडला. त्याने लगेच सभा बोलावली आणि सर्व लोकांकडून सल्ला मागितला की आता आपले मरण निश्चित आहे. जर कोणाकडे काही सूचना किंवा युक्ती असेल तर ते सांगू शकतात. राजाच्या एका चतुर मंत्र्याने सांगितले, आता जेव्हा जीवावर बेतले आहे तेव्हा याचा एकमेव उपाय हा आहे की आपण आजच याच क्षणी शेजारच्या राज्यावर हल्ला करायला हवा. राजा म्हणाला, मंत्रीजी, आपली सेना खूप लहान आहे, आपण त्यांचा मुकाबला कसा करू शकू? मंत्री म्हणाला, शेजारचे राज्य अजून युद्धासाठी तयार नाहीये. जर आत्ता त्या राज्यावर हल्ला केला तर ते सावरू शकणार नाहीत आणि आपल्या जिंकण्याची काहीतरी शक्यता निर्माण होईल. तसेही आपल्यावर हल्ला होणारच आहे आणि त्यांची सेना इतकी विशाल आहे की आपण असेही मारले जाऊ. जेव्हा 3 दिवसानंतर मरायचेच आहे तर काहीही न करण्यापेक्षा आपण हे करू शकतो. राजाला ही गोष्ट योग्य वाटली. त्याने लगेच आपल्या सेनेला तयार होण्याचा आदेश दिला आणि त्या राज्याचे नागरिकही सेनेसोबत युद्धात सामील झाले. शेजारच्या राज्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी एक पूल पार करावा लागत होता. जसे सैन्याने पूल पार करून त्या राज्यात प्रवेश केला तेव्हा राजाने सांगितले, आपण आपल्या शेजारच्या राज्यात घुसलो आहोत. हा जो पूल आहे याला जाळून टाका. आणि पूल जाळल्यानंतर सेनेला म्हणाला, आता आपल्याकडे लढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आता आपण एकतर लढून जिंकू नाहीतर येथेच मारले जाऊ. आपल्याकडे पळून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. सर्व सैनिकांनी आपल्या पूर्ण क्षमतेने लढा दिला आणि शेजारच्या राज्याच्या मोठ्या सेनेला त्यांनी हरवले या विचाराने की आपल्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. या कथेतून शिकवण मिळते की जेव्हा तुमच्याकडे फक्त एकच मार्ग असतो की जर हे केले नाही तर मरून जाऊ, बर्बाद होऊन जाऊ, तेव्हा त्यात यशस्वी होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच कधीही असा विचार करू नका की आत्म्यांसाठी काहीही अशक्य आहे. जर आपण जीव तोडून दृढ निश्चयाने कोणतेही कार्य केले तर आपल्याला यश निश्चितच मिळते. 15वे अनमोल वचन. मी भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की प्रत्येक मनुष्य 3 गुणांनी, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण यांनी बनलेला आहे. म्हणूनच असा कोणताही व्यक्ती नाही ज्याच्यात फक्त चांगले किंवा फक्त वाईट आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सर्वात चांगल्या माणसातील वाईटपणा शोधू शकता आणि जर इच्छा असेल तर सर्वात वाईट माणसातही चांगुलपणा पाहू शकता. म्हणूनच जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यामध्ये काही कमतरता आहेत आणि याच कारणामुळे तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकत नाही आहात तर हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. त्याचबरोबर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, कारण आजकाल बहुतेक लोक अशा दृष्टिकोनातून इतरांना पाहतात जिथे त्यांना फक्त दुसऱ्यांचे वाईट दिसते आणि स्वतःचे फक्त चांगले. जर कोणी तुमची टीका करीत असेल तर त्याची चिंता करू नका. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत, ज्या तुम्ही सुधारू शकता त्यावर काम करा आणि स्वतःला उत्तम माणूस बनवा. पण ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या तुमच्या वशामध्ये नाहीत त्यांची चिंता करून दुःखी होण्यात काही लाभ नाही. ही शिकवण आपल्याला आत्मसुधारणा करण्याची प्रेरणा देते. आपले गुण विकसित करा, पण ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यांच्याबद्दल काळजी करू नका. आपल्या कमजोर बाजू स्वीकारूनच तुम्ही एक मजबूत आणि सशक्त व्यक्ती बनू शकता. 16वे अनमोल वचन. तोच माणूस जीवनात यशस्वी मानला जाईल जो आतून नेहमी आनंदी राहतो. बाहेरून तर सर्वजण आनंदी दिसतात, पण आतून मनुष्य अशांततेने भरलेला असतो. खूप पैसा कमावला, यश मिळवले, पण ते यश खरे नाही. खरे यश तेव्हा मानले जाईल जेव्हा तुमचे मन आनंदी राहते. आनंद मिळवण्यासाठी आपण संपूर्ण जीवन भौतिक संसाधने गोळा करण्यात गुंतलेले असतो. धन, गाडी, बंगला इत्यादी मिळवण्याच्या शर्यतीत आपण असतो की हे मिळवल्याने आपल्याला आनंद मिळेल. पण वास्तविकता ही आहे की अशा भौतिक संसाधने मिळवून मिळणारा आनंद फक्त थोड्या वेळासाठी असतो. जसाच आपल्याला तो संसाधन मिळतो, आपले मन दुसरे संसाधन मिळवण्यासाठी बेचैन होऊ लागते. म्हणूनच मी म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतो की मनुष्य खऱ्या अर्थाने आनंद तेव्हाच प्राप्त करू शकतो जेव्हा तो आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून त्यांचा त्याग करून आध्यात्मिक मार्गावर पुढे सरकतो आणि भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. जो मनुष्य सर्व कामनांपासून मुक्त होऊन सुख आणि दुःख या दोघांनाही समान भावाने पाहतो
तो आतलून आनंद आणि संतोष प्राप्त करतो. 17वे अनमोल वचन. मनुष्याने नेहमी आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे, यावर नाही की लोक काय म्हणतील किंवा काय विचार करतील. कारण जेव्हा आपण लोक काय विचार करतील याची पर्वा करतो, तेव्हा आपण आपले कार्य व्यवस्थित करूच शकत नाही. एकदा एक फळवाला बाजारात बसून फळे विकत होता. त्याने आपल्या मागे एक बोर्ड लावला होता, ज्यावर त्याने खडूने लिहिले होते की येथे ताजी फळे विकली जातात. एका ग्राहकाने त्याला सांगितले, आम्हाला माहित आहे की तू येथे बसला आहेस, दुसरीकडे नाही. या ओळीतून येथे हा शब्द पुसून टाक. फळवाल्याने तो शब्द पुसला आणि आता राहिले ताजी फळे विकली जातात. दुसरा ग्राहक म्हणाला, आम्हाला माहित आहे की तू ताजी फळे विकतोस, कोणतीच सडलेली फळे विकत नाहीस. म्हणून या वाक्यातून ताजी हा शब्द पुसून टाक. फळवाल्याने ताजी हा शब्दही पुसून टाकला आणि बोर्डावर राहिले की फळे विकली जातात. आता तिसऱ्या ग्राहकाला आणि म्हणाला, आम्हाला दिसत आहे की तू फळेच विकत आहेस, हे लिहिण्याची काय गरज आहे, यातून फळ हा शब्द काढून टाक. फळवाल्याने तसेच केले आणि आता राहिले होते की विकली जातात. तेव्हा आणखी एक ग्राहकाला आणि फळवाल्याला विचारले, मागे काय लिहून ठेवले आहे? विकली जातात? आम्हाला माहित आहे तू विकण्यासाठीच बसला आहेस, फुकट थोडीच वाटत आहेस. चल हेही पुसून टाक. बिचाऱ्या फळवाल्याने जे उरलेले शब्द होते तेही पुसून टाकले आणि आता तो बोर्ड पूर्णपणे रिकामा झाला. तेव्हा आणखी एक व्यक्ती आला आणि फळवाल्याला म्हणाला, वेडा झालायस की काय? या बोर्डवर तू काही लिहिलंय का नाहीये? म्हणूनच मित्रांनो, जगात प्रत्येक माणसाचे स्वतःचे मत असते आणि माणूस इतरांना सल्ला देण्यात माहीर असतो. आम्ही असे म्हणत नाही की तुम्ही कोणाचाही सल्ला ऐकू नका. फक्त इतकेच म्हणतो की त्यांचे मत ऐकता ऐकता आपले मत विसरू नका. म्हणून हारलेल्याचा सल्ला ऐका आणि जिंकलेल्याचा अनुभव, पण मेंदू तुमचा स्वतःचा वापरा. घाबरू नका की आपण चूक केली तर काय होईल, कारण चुकांमधूनच तुम्ही शिकाल. चुकांमधून तुमचा स्वतःचा अनुभव तर येईल. आज हराल तर उद्या जिंकालही. अरे, लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हेही जर आपणच विचार करत बसलो तर मग ते लोक काय विचार करतील? म्हणूनच म्हणतात, सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक. 18वे अनमोल वचन. जीवनात आपल्याला मैत्री नेहमी विचारपूर्वक करायला हवी आणि ज्यालाही आपला मित्र बनवाल त्याची साथ नेहमी निभवायला हवी. महाभारतात असे अनेक मित्र होते ज्यांनी आपल्याच सेनेसोबत विश्वासघात केला. असेही अनेक लोक होते ज्यांनी ऐनवेळी बाजू बदलून कौरवांना किंवा पांडवांना साथ दिली. युयुत्सू याचे उदाहरण आहेत. म्हणूनच म्हणतात की अनेकदा मित्राच्या वेशात शत्रू आपल्या सोबत येतात आणि आपल्याकडून अनेक प्रकारचे गुपिते काढून घेतात. काही मित्र असेही असतात जे दोन्ही बाजूनी असतात, जसे कौरवांना साथ देणारे भीष्म, द्रोण आणि विदुर यांनी शेवटी युद्धात पांडवांनाच साथ दिली. प्रामाणिक आणि बिनशर्त समर्थन देणारे मित्रही तुमचे जीवन बदलू शकतात. पांडवांकडे मी म्हणजे भगवान श्रीकृष्ण होतो, तर कौरवांकडे महान योद्धा कर्ण होता. या दोघांनीही दोन्ही पक्षांना बिनशर्त आपली पूर्ण साथ आणि सहयोग दिला होता. जर कर्णाला कपटाने मारले नसते तर कौरवांचा विजय निश्चित होता. पांडवांनी नेहमी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले आणि त्यावर अंमलही केला. पण दुर्योधनाने कर्णाला फक्त एक योद्धा समजून त्याचा पांडवांच्या सेनेविरुद्ध उपयोग केला. जर दुर्योधनाने कर्णाचे बोलणे ऐकले असते आणि घटोत्कचाला मारण्यासाठी कर्णावर दबाव टाकला नसता, तर इंद्राने दिलेले जे अमोघ अस्त्र कर्णाकडे होते त्याने अर्जुन मारला गेला असता आणि कदाचित परिणाम काही वेगळे असू शकले असते. म्हणून मैत्री करण्यासोबतच मैत्री निभावण्यातही प्रामाणिकपणा दाखवायला हवा. 19वे अनमोल वचन. कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. कोणतीही गोष्ट हद्दी पलीकडे करू नये. कोणावर प्रेमही हद्दी पलीकडे करू नका आणि कोणाचा तिरस्कारही हद्दी पलीकडे करू नका. जास्त गोडही खराब होते तर जास्त कडूही खराब होते. जास्त जेवणही तुम्हाला आजारी पाडू शकेल, तर जास्त उपाशी राहणेही तुमचे खूप मोठे नुकसान करेल. म्हणूनच जीवन संतुलनासह जगायला हवे. जसाच तुम्ही संतुलन गमावता तसे तुमच्या जीवनात कोणती ना कोणती छोटी किंवा मोठी दुर्घटना घडते. 20वे अनमोल वचन. मनुष्याला आपल्या कर्मांचे फळ भोगावेच लागते. जे पेरले आहे तेच तुम्हाला कापावे लागेल. जर तुम्ही आई वडिलांची सेवा केली आहे तरच तुमची संतान म्हातारपणात तुमची सेवा करेल, नाहीतर पाणी पाजणाराही जवळ नसेल. म्हणूनच वाईट कर्मांचा त्याग करणे सर्वोत्तम आहे. एक गरीब माणूस मासे पकडत होता.
मासे पकडता पकडता त्याने एक ताजी मासोळी पकडली. जवळच एक श्रीमंत माणूसही मासे पकडत होता, पण अनुभव नसल्यामुळे त्याच्या हाती बराच वेळ एकही मासोळी लागली नव्हती. श्रीमंत माणसाने जेव्हा पाहिले की त्या गरीब माणसाने ताजी मासोळी पकडली आहे, तेव्हा त्याच्या मनात लोभ आला आणि त्याने गरीब माणसाच्या हातून मासोळी हिसकावून घेतली. गरीब माणूस म्हणाला, ही मासोळी मी पकडलीये, तुम्ही ती का हिसकावून घेत आहात? श्रीमंत माणसाने आपली शक्ती दाखवत त्या गरीब माणसाला सांगितले, चल जा, दुसरी पकड, ही मासोळी आता माझी आहे. असे म्हणून तो श्रीमंत माणूस तिथून चालू लागला. मासोळी अजूनही जिवंत होती आणि तडफडत होती. त्या मासोळीने श्रीमंत माणसाच्या अनकेत चावा घेतला, ज्यामुळे ती त्याच्या हातातून निसटून पुन्हा पाण्यात पडली. श्रीमंत माणसाच्या अंगठ्याला गहन जखम झाली आणि रक्त वेगाने वाहू लागले. तो धावत धावत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरने अंगठ्यावर पट्टी बांधली आणि 3 दिवसांनी येऊन दाखवायला सांगितले. 3 दिवसानंतर तो श्रीमंत माणूस पुन्हा डॉक्टरांकडे पोहोचला आणि आपली जखम दाखवली. जखम बरी होण्याऐवजी आणखी खोल झाली होती. डॉक्टर म्हणाला, आता हा अंगठा कापावा लागेल, जर कापला नाही तर हात खराब होईल. मरता क्या ना करता श्रीमंत माणसाने आपला अंगठा कापून घेतला. डॉक्टरने पुन्हा पट्टी बांधली आणि 3 दिवसांनी येण्यास सांगितले. 3 दिवसानंतर तो माणूस पुन्हा गेला. पट्टी काढली गेली तर जखम सडू लागली होती. डॉक्टरने सांगितले, तुमची जखम सडत आहे, हात मनगटापर्यंत कापावा लागेल, नाहीतर संपूर्ण हात जाईल. श्रीमंत माणूस म्हणाला, कापून टाका, दुसरा कोणताही मार्ग नाहीये. श्रीमंत माणसाचे मनगट कापून पट्टी बांधली गेली आणि त्याला 4 दिवसांनी पुन्हा येण्यास सांगितले. 4 दिवसानंतर डॉक्टरने जखम पाहिली तर जखम तशीच होती. डॉक्टरने सांगितले, आता हात कोपऱ्यापर्यंत कापावा लागेल, नाहीतर संपूर्ण बाहू जाईल. श्रीमंत माणसाने तेही कापून घेतले. पट्टी बांधली गेली आणि त्याला 4 दिवसांनी पुन्हा येण्यास सांगितले. 4 दिवसानंतर डॉक्टरने जखम पाहून सांगितले, आता बाहू कापावा लागेल, नाहीतर संपूर्ण शरीर सडून जाईल. आता श्रीमंत माणसाचा संपूर्ण बाहू कापला गेला होता. तेव्हाच त्याच्या एका मित्राने त्याला विचारले की तुझ्याकडून कोणती चूक तर झाली नाही? हे अखेर काय होत आहे? तू नकळत कोणती चूक तर केली नाहीस, ज्यामुळे हे सर्व तुझ्यासोबत घडत आहे? श्रीमंत माणूस म्हणाला, हो, एक चूक तर झालीये. मी एका गरीब माणसाची मासोळी हिसकावून घेतली होती. मेहनत त्याची होती, पण मला ती खायची होती. मित्राने जसे हे ऐकले त्याने त्याला सांगितले, नक्कीच हे त्या मासेवाल्या माणसाच्या शापामुळे होत आहे. तू लवकर जा आणि त्याला शोध, त्याच्या समोर नाक घास आणि माफी माग. श्रीमंत माणूस धावत गेला आणि त्या गरीब माणसाला शोधले. तो त्याच्या पाया पडला आणि त्याला विचारले, हे तू काय केले? तुला काही तंत्रमंत्राची विद्या येते? तू माझ्यासोबत काय केले? काही शाप दिला, काही बद्दुआ दिली? गरीब माणूस हात जोडून म्हणाला, मी तर काहीच नाही केलं शेठजी, फक्त वर पाहिलं आणि म्हटलं, हे भगवंता, याने मला याची शक्ती दाखवली आहे, तू याला तुझी शक्ती दाखव. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, वाईट कर्मांचे फळही वाईटच असते. कर्मांचे फळ आपल्याला तसेच शोधून काढते, जसे हरवलेले वासरू शेकडो गायींमध्ये आपल्या आईला शोधून काढते. कर्मफळापासून कोणीही वाचू शकत नाही. 21वे अनमोल वचन. आपण या जगात रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्या हातानेच जाऊ. जे काही आज तुमचे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचे असेल. म्हणूनच तुम्ही जे काही कर्म कराल ते देवाला समर्पित करा. जीवनातील सर्वात मोठे उपहार म्हणजे आरोग्य आहे. सर्वात मोठे धन म्हणजे समाधान आहे आणि सर्वात खरे नाते इमानदारीने बनते. जर तुम्ही कपट कराल तर एक दिवस ते कपट कोणाकडून तरी तुमच्याकडे परत येईल, आज नाही तर उद्या. जीवन सत्याने जगा, प्रत्येक क्षणाला शांती मिळेल. उपवास केवळ अन्नाचाच नसावा तर लोभ, मत्सर, तिरस्कार, निंदा, क्रोध आणि गलिच्छ विचारांपासूनही उपवास ठेवायला हवा. जर मनाचा संकल्प आणि शरीराचा पराक्रम पूर्णपणे कोणत्याही कामात लावला गेला तर यश निश्चित आहे. भाग्याची वाट पाहण्यापेक्षा कर्मांचे वादळ निर्माण करा, दरवाजे आपोआप उघडतील. क्रोधाच्या अवस्थेत भ्रम उत्पन्न होतो आणि भ्रम बुद्धीचा नाश करतो. जेव्हा बुद्धी नष्ट होते तेव्हा व्यक्तीचं पतन निश्चित आहे. जसे पाणी आपली मर्यादा सोडून विनाशिकारी बनते, तसेच जेव्हा वाणी मर्यादा तोडते तेव्हा सर्वनाश होतो. कोणालाही धोका देणे हे एका प्रकारचे कर्ज आहे, जे कोणत्या ना कोणत्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या हातून परत केले जाईल. कलियुगात नेहमी सतर्कता आणि तयारीसह राहायला हवे, कारण ना हवामानावर विश्वास आहे ना माणसांवर, ते कधीही बदलू शकतात. 22वे अनमोल वचन. तुमच्या नातेवाईकच तुमचा सर्वात जास्त मत्सर करतात. तुमच्या यशाने सर्वात जास्त अडचण तुमच्या नातेवाईकांनाच होते. बाहेरच्या लोकांना तुमच्या जीवनात काय होत आहे याने कोणताही फरक पडत नाही, पण जे तुमचे नातेवाईक असतात त्यांची पूर्ण नजर तुमच्या जीवनावर असते. बाहेरून तर त्या हेच म्हणतील की पुढे वाढा, यशस्वी व्हा,
जीवनात आनंदी राहा. पण जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या यशाबद्दल, तुमच्या कोणत्याही यशस्वी बातमीबद्दल सांगाल, तेव्हा ते ऐकून त्यांना अजिबात आनंद होत नाही. अनेकदा संपूर्ण जग तुम्हाला पसंत करते, तुमच्या कामाची प्रशंसा करते, पण तुमचे मोल तुमच्या घरातच नसते. पांडवांच्या प्रत्येक सुखाने दुर्योधनाला जलन होत होती. जेव्हाही पांडव कोणत्याही कामात यशस्वी होत, ते त्याला अजिबात सहन होत नव्हते. दुर्योधन पांडवांना खाली खेचण्याचा, त्यांना जेवढे शक्य असेल तेवढे दुःखी करण्याचा प्रत्येक प्रयत्न करत होता. आणि हीच भावाभावातील ईर्ष्या महाभारताच्या युद्धाचे कारण बनली, ज्यात कितीतरी असंख्य लोक मारले गेले. बाहेरच्या लोकांना काय फरक पडतो की तुम्ही कसे जीवन जगता, पण हे जे नातेवाईक असतात, हे जे जवळचे लोक असतात, यांना तुमचा आनंद सहन होणे कठीण आहे. हे लोक सर्वात धोकादायक असतात, कारण हे बाहेरून खूप गोड बोलतात, तुम्हाला चांगले चांगले शब्द बोलतात, पण तुमच्या पाठीमागे ते तुमच्यावर जराही आनंदी नसतात. म्हणूनच कोणालाही आपले समजण्यापूर्वी तुम्ही हे नक्की तपासा की तो खरोखरच तुमचा आपला आहे की फक्त आपलेपणाचा देखावा करत आहे. 23वे अनमोल वचन. जो व्यक्ती आपली कामे वेळेवर पूर्ण करत नाही आणि वेळेचे महत्त्व समजत नाही, त्याचे संपूर्ण जीवन व्यर्थ संपून जाते. वेळ हेच जीवनाचे खरे भांडवल आहे, आणि जर तुम्ही ते निरर्थक कामांमध्ये वाया घालवले तर जीवनात तुम्हाला काहीही सार्थक प्राप्त होणार नाही. जर तुम्हाला जीवनात काही मिळवायचे असेल तर वेळेची कदर करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेचा योग्य उपयोग तुम्हाला केवळ यशाकडे घेऊन जात नाही, तर जीवनालाही योग्य दिशेने पुढे नेतो. वेळ एकदा निघून गेल्यावर परत येत नाही, म्हणून आपण त्याचा सदुपयोग करत आपल्या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवेत. 24वे अनमोल वचन. भीती बाळगल्याने भविष्यातील दुःखाचे निवारण होत नाही. भीतीमुळे तर चिंताच वाढतात, ज्या मनाचे सुखचैन सर्व काही हिरावून घेतात. तुम्हाला कशाची भीती आहे? कोण तुम्हाला मारू शकते? तुम्ही शरीर नाही आहात. शरीर तर तुमचे फक्त एक साधन आहे, तुमच्या कर्मांना सिद्ध करण्याचे. तुम्ही एक आत्मा आहात जी अमर आहे. अर्जुनाला युद्धात आपल्या बांधवांशी लढायचे नव्हते, पण मी म्हणजे श्रीकृष्णांनी त्याला समजावले की जेव्हा कोणत्याही वादावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघत नाही, तेव्हा युद्धच एकमेव पर्याय उरतो. भित्रे लोक युद्धापासून मागे हटतात. युद्धभूमीवर पोहोचल्यानंतरही अर्जुनाला युद्ध करायचे नव्हते. तेव्हा मी त्याला सांगितले की ना कोणी मरतो आणि ना कोणी मारतो. सर्वजण निमित्त मात्र आहेत. आत्मा अजर आणि अमर आहे. म्हणूनच मनुष्याने घाबरू नये, उलट आपले नियतकर्म निर्भीडपणे पूर्ण करावे. 25वे अनमोल वचन. ज्याला तुम्ही सर्वात जास्त महत्त्व द्याल, तोच तुम्हाला कधीही महत्त्व देणार नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का, तुमचा अपमान कोण लोक करतात? तेच लोक ज्यांना तुम्ही सर्वात जास्त हद्दीपलीकडे महत्त्व देता. इतरांचा आदर करणे चांगली गोष्ट आहे, पण जर इतरांचा खूप जास्त आदर कराल तर त्यांच्या नजरेत तुमचा आदर संपून जातो. म्हणूनच कोणालाही कधीही आपले सर्वस्व बनवू नका की तुम्हीच माझे सर्व काही आहात. जसाच तुम्ही कोणाला तुमचे सर्व काही बनवता, तसे तुम्ही त्याच्यासाठी काहीही राहत नाही. म्हणून लोकांना तेवढाच आदर द्यावा जेवढे ते पचवू शकतात. हद्दीपलीकडे आदर देणे तुमचीच अपमान करू शकते. 26वे अनमोल वचन. जो कठीण वेळी, दुःखाच्या वेळी तुमची साथ देतो, फक्त तोच तुमचा आपला आहे. बाकी तर आपलेपणाचं नाटक करणारे खूप लोक असतात. मोठे मोठे बोलणारे खूप लोक असतात की आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो, कोणतीही अडचण असो आम्हाला आठवण करा. लोक दुःख सहन करण्याची गोष्ट करतात, लोक येण्या जाण्याची गोष्ट करतात, हात मिळवायला तर व्यवस्थित येत नाही, आणि मन जुळवण्याची गोष्ट करतात. जेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनात अडचण येईल, तेव्हा तुम्हाला समजेल की तुमची साथ देण्यासाठी कोण उभा आहे आणि कोण पळून गेला. त्यावेळी सर्व लोक पळून जातात, कारण लोकांना माहित असते की हा व्यक्ती आपल्याकडे आला तर मदतच मागेल आणि तो आपल्याला काहीही देऊ शकणार नाही. लोक तुमच्याशी फक्त तेव्हाच नाते ठेवतात जेव्हा तुम्ही त्यांना काहीतरी देऊ शकता आणि त्यांना तुमच्याकडून काही फायदा होऊ शकतो. पण जेव्हा लोकांना हे माहित होते, हे समजून येते की त्यांना तुमच्याकडून कोणताही फायदा होणार नाही, उलट त्यांना तुमची मदत करावी लागेल, तेव्हा ते तुम्हाला दुरूनच पाहून पळून जातात. म्हणूनच जो तुमच्या कठीण वेळी तुमच्यासोबत उभा राहतो, फक्त तोच तुमचा आपला असतो. बाकी या जगात सर्व परके असतात, कारण फक्त आपला आपला म्हणण्याने कोणी आपला होत नाही. उलट आपला तो असतो जो दुःखाच्या वेळी तुमची साथ देतो.
27वे अनमोल वचन. तुम्ही संसारावर जितके प्रेम कराल, जितके आकर्षण, जितका मोह ठेवाल, तितकेच जीवनात दुःख आणि वेदना अनुभवाल. तुमच्या सर्व दुःखांचे कारण कोणाला तरी आपले मानणे आहे. तुम्ही कधी विचार करा, तुमच्या जीवनातील सर्व दुःख, सर्व अडचणी, सर्व चिंता तेथूनच येतात, जिथे तुमचा आपलेपणा असतो की हा माझा आहे, हा माझा आपला आहे. येथूनच तुमच्या जीवनात दुःखाचे येणे सुरू होते. जीवनात जेव्हा आपण कोणत्याही वस्तूला, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही नात्याला, कोणत्याही कामाला आपले मानतो, माझे मानतो, तेथूनच सर्व दुःखांची सुरुवात होते. तेथूनच प्रत्येक अडचणीची सुरुवात होते. म्हणूनच मी, भगवान श्रीकृष्ण, म्हणतो की जर दुःखांपासून आणि निराशांपासून मुक्ती हवी असेल तर या संसाराच्या मोहात अडकू नका. माझी भक्ती करा आणि माझ्यावरच प्रेम करा. मी तुम्हाला या संसारातील सर्व दुःखांपासून मुक्त करून मोक्ष प्रदान करेन. 28वे अनमोल वचन. मनुष्याने कधीही बदला आणि द्वेषाची भावना आपल्या मनात ठेवू नये आणि ना कधी आपल्या नशिबाला दोष द्यावा, कारण अशा प्रकारे तो आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतो. एकदा दानवीर कर्णाने माझ्यासमोर आपली व्यथा सांगितली आणि म्हणाला की हे कृष्णा, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईने माझा त्याग केला. यात माझा काय अपराध होता? द्रोणाचार्यांनी मला शिक्षण देण्यास नकार दिला कारण ते मला क्षत्रिय मानत नव्हते. यातही माझा काय अपराध होता? आणि द्रौपदीच्या स्वयंवरात माझा अपमान करण्यात आला कारण मी राजघराण्याचा भाग नव्हतो. या सर्व गोष्टींमध्ये माझा काय अपराध होता? उत्तरामध्ये मी, भगवान श्रीकृष्ण, म्हणालो की हे कर्णा, जरा लक्षपूर्वक ऐक. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी कारागृहात होतो आणि माझ्या जन्माबरोबरच माझे मृत्यू माझी वाट पाहत होते. ज्या रात्री माझा जन्म झाला त्या रात्री मला माझ्या आई वडिलांपासून दूर व्हावे लागले. माझे बालपण गरिबी आणि अडचणींमध्ये गेले आणि मला ते प्रत्येक काम करावे लागले जे एका गरीब कुटुंबात करावे लागते. गाईचे शेण मी स्वतःच्या हातांनी उचलत होतो. जेव्हा मी चालूही शकत नव्हतो तेव्हा माझ्यावर प्राणघातक हल्ले केले गेले. मला मारण्याचे वारंवार प्रयत्न केले गेले. माझ्याकडे बालपणी न शिक्षण होते, न महाल, न कोणताही गुरुकुल होता, न कोणती विशाल सेना होती. तरीही माझा मामा मला त्यांचा सर्वात मोठा शत्रू मानत होता. माझे जीवनही अनेक आव्हानांमधून गेले आहे. जीवनात किती वेळा अपमानित व्हावे लागत आहे ही गोष्ट तेवढी महत्वाची नाही, पण तुम्ही त्या अपमानाला कसे उत्तर देत आहात हे महत्वाचे आहे. तुमच्याकडे ज्ञान आहे ज्याचा तुम्ही उपयोग करत आहात की नाही, आणि या सर्व आव्हानांना पार करून तुम्ही कसे पुढे जाता ही गोष्ट सर्वात अधिक महत्वाची आहे. महाभारतात ज्या प्रकारे कर्णाच्या जीवनात चढउतार आले त्यातून हीच शिकवण मिळते की या क्रूर जगात आपले अस्तित्व टिकवून ठेवणे किती कठीण असते. म्हणूनच वेळेनुसार बदलणे आवश्यक आहे, पण तो बदलच उचित आहे ज्यात सर्वांचे हित असेल. कर्णाने स्वतःला बदलून आपल्या जीवनाचे ध्येय तर साध्य केले, पण तो तरीही महान बनू शकला नाही, कारण त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाकडून सूद घेण्याच्या भावनेने केला. बदल्याच्या भावनेने केलेले कोणतेही कार्य समाजाचे हित करू शकत नाही. समाजाने एका महान योद्ध्या कर्णाला तिरस्कृत केले होते, जो समाजाला खूप काही देऊ शकत होता, पण समाजाने त्याची कदर केली नाही, कारण त्याच्यात समाज नष्ट करण्याची भावना होती. कर्णासाठी शिक्षणाचा उद्देश समाजाची सेवा करणे नव्हते, उलट तो आपल्या सामर्थ्याच्या आधारे समाजाकडून आपल्या अपमानाचा बदला घेऊ इच्छित होता. समाज आणि कर्ण या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या अपराधांसाठी शिक्षा मिळाली आहे आणि आजही मिळत आहे. कर्णाला जर हे समजले असते की समाज व्यक्तींचा एक भाग मात्र आहे ज्याला आपण लोकांनीच बनवले आहे, तर कदाचित त्याने समाजाला बदलण्याचा प्रयत्न केला असता, ना की समाजाबद्दल तिरस्कार ठेवला असता. 29वे अनमोल वचन. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. महाभारताच्या कथेत दुर्योधनाने अनेक वेळा षड्यंत्र रचून पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्नही केला. धर्ममार्गावर चालणारे पांडव वारंवार त्याच्या चालींमध्ये अडकत राहिले, कारण ते दुर्योधनाला आपला भाऊ आणि सखा समजत होते. ते त्याच्यावर विश्वास ठेवत होते, तर दुर्योधन त्यांच्या मृत्यूची योजना आखत होता. मी, भगवान, नेहमीच त्यांचे रक्षण केले. पण ही शिकवण आपल्याला सांगते की विश्वास ठेवताना डोळे उघडे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ नातेसंबंधांच्या किंवा देखाव्याच्या आधारावर कोणावरही पूर्णपणे विश्वास ठेवणे कधी कधी धोकादायक सिद्ध होऊ शकते. म्हणूनच संबंध कितीही जवळचा असला तरी आपल्याला सत्य समजून घेण्याची आणि सतर्क राहण्याची गरज आहे. ही शिकवण आपल्याला सतर्कता आणि विवेक यांचे महत्त्व जाणवून देते. विश्वास ठेवणे आवश्यक आहे, पण त्यासोबतच जागरूकता कायम ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणताही कपटी माणूस आपल्याला धोका देऊ शकणार नाही. 30वे अनमोल वचन. तुम्ही जसे अन्न खाल तसे तुमचे मन आणि तुमची बुद्धी असेल. तुम्ही तसेच कर्म कराल आणि तसेच आचरण कराल. सात्विक अन्न खाल
तर तुमचे मनही सात्विक असेल, सात्विक व्यवहारही कराल, तुमची विचारसरणीही चांगली असेल. मी श्रीकृष्ण भगवद्गीतेत सात्विक, राजसिक आणि तामसिक या 3 प्रकारच्या आहाराचे सविस्तर वर्णन केले आहे की काय खावे आणि काय खाऊ नये. आणि याचा निष्कर्ष हाच आहे की जो मनुष्य सात्विकतेने भोजन करतो त्याला जीवनात सुख आणि शांती अवश्य मिळते. राजसिक भोजन केल्याने व्यवहारात क्रोध आणि अहंकार उत्पन्न होतात, तर तामसिक भोजन केल्याने व्यक्तीमध्ये कामवासना आणि नकारात्मकता वाढते, ज्याच्या परिणामी जीवनात दुःख, चिंता आणि निराशा मिळते. म्हणून आपण आपल्या अन्नाची निवड विचारपूर्वक करायला हवी. 31वे अनमोल वचन. तुम्ही ते करू नका जे सर्वजण करतात, उलट ते करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. मी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हटले, हे अर्जुना, जे तुझे कर्तव्य आहे, जे तुझ्यासाठी योग्य आहे, जे तुला करायला हवे ते कर. तू कधीही ते काम करू नकोस जे जग करत आहे. कारण अर्जुन माझ्याशी श्रीकृष्ण म्हणू लागला की अशा भयंकर युद्धात पडण्यापेक्षा चांगले आहे की मी संन्यासी बनून जावे. तेव्हा मी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितले की संन्यासी बनणे हे तुझे कर्म नाही, तुझा धर्म नाही. तू क्षत्रिय आहेस. तुझे कर्म आणि तुझा धर्म हेच आहे की तू अधर्माचा नाश कर आणि धर्माचे रक्षण कर आणि यासाठी युद्ध कर. अगदी तसेच प्रत्येक व्यक्तीचे एक वेगळे कर्तव्य असते, एक वेगळा मार्ग असतो. म्हणून तुम्ही कधीही त्या मार्गावर जाऊ नका जिथे संपूर्ण गर्दी जात आहे. कधीही ते काम करू नका जे जग करते की आजकाल हा ट्रेंड झाला आहे, हे फॅशन झाले आहे, सर्वजण करतात म्हणून आम्हीही करत आहोत. संपूर्ण गर्दी हेच काम करत आहे म्हणून आम्हीही करत आहोत. जर तुम्ही ते कराल जे गर्दी करत आहे तर तुम्हीही त्याच गर्दीत कुठेतरी हरवून जाल. पण जर तुम्ही ते कराल जे तुमच्यासाठी योग्य आहे, जी तुमची प्रतिभा आहे, तर जगातील संपूर्ण गर्दीतही तुम्ही सर्वात वेगळे दिसाल. 32वे अनमोल वचन. आळशी माणूस कधीही काहीही साध्य करू शकत नाही. बहुतेक लोक फक्त योजनाच बनवत राहतात की मला मोठे घर पाहिजे, मोठी गाडी पाहिजे, मला जग फिरायचे आहे, मला हे पाहिजे, ते पाहिजे. हा विचार प्रत्येक जण करतो, पण त्यावर मेहनत करणे, आपले कर्म करणे ते करत नाहीत. कारण इच्छा ठेवणे खूप सोपे आहे, पण त्यासाठी सतत कर्म करत राहणे ते खूप कठीण आहे. प्रत्येकाला वाटते की माझे शरीर फिट असावे, पण त्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे, जो तुम्हालाच करावा लागेल. जो माणूस आळशी बनून बसलेला राहतो त्याला ना चांगले शरीर मिळते आणि ना चांगले जीवन मिळते. म्हणून जर जीवनात काही मिळवायचे असेल तर आळसाला आपल्या जीवनातून दूर करा. आळसामुळे तुम्हाला काही मिळणार तर नाहीच, उलट जे तुमच्याजवळ आहे तेही तुम्ही गमावून बसाल. 33वे अनमोल वाचन. वाईट माणूस कधीही आपली वाईट सवय सोडणार नाही. मग तुम्ही त्याच्यासोबत कितीही चांगले वागा, तो तुम्हाला त्रास नक्कीच देईल. म्हणूनच जो जसा आहे त्याच्यासोबत तसे वागा. वाईट माणसासोबत तुम्ही कितीही चांगले बनण्याचा प्रयत्न करा, तो कधीही चांगला बनणार नाही. दुर्योधन जंगलात पांडवांना मारण्यासाठी गेला होता, पण तिथे लोकांनी दुर्योधनाला पकडले. त्याचा मित्र कर्णही त्याला सोडून पळून गेला. ते भिल्ल दुर्योधनाला मारून टाकू इच्छित होते, पण युधिष्ठिर आपल्या भावाचे रक्षण करण्यासाठी तिथे पोहोचले आणि त्याच्या जीवाची रक्षा केली. पण त्यानंतर काय झाले? त्याने नेहमी पांडवांचे नुकसानच केले. म्हणून जर कोणी माणूस वाईट आहे तर त्याच्यासोबत जास्त चांगले बनण्याचा प्रयत्न करू नका. जो जसा आहे त्याच्यासोबत तसेच वागा. 34वे अनमोल वचन. जवळून आलेले आणि गरिबीचे अनुभव जीवनात असे धडे शिकवतात जे माणसाला आतून बदलण्यास भाग पाडतात. ज्या पद्धतीने तुम्ही इतरांशी बोलता त्याच पद्धतीने इतरांचे बोलणे ऐकण्याची सवय लावायला हवी. या शिकवणीत देवाला सर्वात जवळचा मित्र बनवण्याचा सल्ला दिला आहे. कारण परमात्माच एकमेव असा सोबती आहे जो तेव्हाही तुमच्या सोबत राहतो जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला सोडून देते. म्हणूनच तुम्ही अशा लोकांशी मैत्री करायला हवी जे तुम्हाला उत्तम बनण्यासाठी प्रेरित करतील, जे तुमची काळजी घेतील आणि तुम्हाला घरासारखे वाटतील. खरे मित्र तेच असतात जे तुमची मदत करतात आणि तुम्हाला समजून घेतात. मृत्यूच्या वेळी तुमचे कोणीही ऐकणार नाही, फक्त तुमची कर्मेच हे ठरवतील की तुम्हाला कोणत्या दिशेने नेले जाईल. या शिकवणीचा आणखी एक महत्वाचा पैलू हा आहे की जीवनातील आव्हानांपासून पळू नका आणि ना भाग्य किंवा ईश्वराच्या इच्छेचे बहाणे बनवा. धैर्य कायम ठेवा, कारण योग्य वेळ येईपर्यंत तुम्हाला स्वतःला स्थिर आणि मजबूत ठेवावे लागेल. माणसाचा सर्वात चांगला मित्र त्याचा आत्मा आणि मन असतो, जो चांगल्या गोष्टींवर त्याला शाबासकी देतो आणि वाईट गोष्टींवर त्याला योग्य मार्गावर घेऊन येतो. म्हणूनच आपल्या कर्मांवर लक्ष द्या आणि आपल्या आत्म्याला आणि मनाला सर्वात चांगला सोबती माना, कारण तेच तुम्हाला जीवनात योग्य दिशा दाखवतील. 35वे अनमोल वचन. अनेकदा लोक म्हणतात माझा काळ खराब चालला आहे, मला समजत नाही की मी काय करू,
मी माझा वाईट काळ चांगल्या काळात कसा बदलू? सत्य हे आहे की एक गोष्ट जी तुम्हाला वाईट काळात नक्कीच करायला हवी आणि अनेक लोक ही गोष्ट करणे सोडून देतात. चला याला एका कथेच्या माध्यमातून समजून घेऊया. एकदा एक खूप गरीब शेतकरी होता. तो गरीब होता, मेहनती होता, पण आनंदी होता. तो सकाळी उठून फक्त 10 मिनिटे मंदिरात जाऊन देवापुढे हात जोडून प्रार्थना करत असे. त्या शेतकऱ्याची पत्नीही रोज त्याच्यासोबत मंदिरात जात असे. प्रार्थना करून तो दिवसभर आपल्या शेतात काम करत असे. त्याचे जीवन खूप चांगले चालले होते. आपल्या मेहनतीच्या कमाईतून तो काही जास्त कमवत नव्हता, पण तरीही जे काही कमवत असे त्यातील काही पैसे लोकांच्या भलाईसाठी लावत असे. एकदा त्यांच्या गावात एक आजारी पसरला. शेतकऱ्याचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला. शेतकऱ्याच्या गावात या आजारावर इलाज करण्यासाठी चांगला डॉक्टर नव्हता. जवळच्या शहरात त्या मुलाला नेण्यात आले. शहराच्या या रुग्णालयातील इलाज खूप महाग होता. त्या बिचाऱ्या शेतकऱ्यासाठी रुग्णालयाच्या डॉक्टरची फी, औषधांचा खर्च इत्यादी देणे खूप कठीण होते. शेतकरी दिवसेंदिवस हिंमत हरवत चालला होता. एका दिवशी रुग्णालयात बसलेला तो इतका हताश झाला की तो मोठ्याने रडू लागला आणि म्हणाला की माझ्यापासून देव कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे. कधी तो स्वतःला दोष देत होता तर कधी परमात्म्याला. शेतकऱ्याच्या पत्नीचा अटूट विश्वास होता, पण शेतकऱ्याला आशेचा कोणताही किरण दिसत नव्हता. रुग्णालयापासून काही अंतरावर एक मंदिर होते. शेतकऱ्याची पत्नी त्या मंदिरात रोज प्रार्थना करण्यासाठी जात होती, पण शेतकऱ्याचे मन लागत नव्हते. डॉक्टरने शेतकऱ्याला सांगितले की त्याच्या मुलाच्या इलाजासाठी 10,000 रुपयांची गरज आहे. शेतकऱ्यासाठी एवढी मोठी रक्कम गोळा करणे अशक्य होते. शेतकऱ्याची पत्नी अजूनही मंदिरात जात होती. ती देवापुढे हात जोडून प्रार्थना करत होती की तिचा मुलगा बरा व्हावा. एका दिवशी मंदिरात एक श्रीमंत माणूस आला. त्याने शेतकऱ्याच्या पत्नीला सांगितले की त्याने शेतकऱ्याचे बोलणे त्या दिवशी रुग्णालयात ऐकले, ज्या दिवशी शेतकरी रडत होता. श्रीमंत माणसाने सांगितले की त्या दिवशी त्याची पत्नीही रुग्णालयात होती. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे आणि घरी गेली आहे. श्रीमंत माणसाला बोलता बोलता समजले की शेतकऱ्याला 10,000 रुपयांची गरज आहे. तेव्हा श्रीमंत माणसाने लगेचच आपल्या खिशातून पैसे काढून देत सांगितले की माझ्याकडे यावेळी 10,000 रुपयेच आहेत, जे तुम्ही ठेवा. त्याचसोबतच श्रीमंत माणसाने एका कागदावर आपला पत्ता लिहित सांगितले की जर त्यांना आणखी पैशांची गरज असेल तर त्यांनी निश्चिंतपणे मागावे. शेतकऱ्याच्या पत्नीने उत्तर दिले की या कागदाची काहीही गरज नाही. मला माहित आहे की हे पैसे मला कोणामार्फत मिळाले आहेत. माझ्या पतीने विश्वास गमावला होता आणि तो देवावर ओरडत होता, पण मला देवावर पूर्ण विश्वास होता. या कथेतील शिकवण ही आहे की वाईट काळात प्रार्थना आणि विश्वास सोडू नका. जेव्हा तुम्हाला वाटते की सगळे काही संपले आहे, तेव्हाही मी म्हणजेच परमात्मा तुमच्या सोबत असतो. कर्म केल्याशिवाय आणि त्याच्या फळांना पूर्णपणे भोगल्याशिवाय कोणालाही वेळेपूर्वी आणि भाग्यापेक्षा जास्त काहीही मिळत नाही. 36वे अनमोल वचन. अध्यात्माशी जोडले जा, कारण आध्यात्मिक ज्ञानच जीवनाला शांतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या मजबूत बनवेल. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवा आणि ईश्वराने दिलेल्या शिक्षांचे पालन करा. लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही जितके लक्ष द्याल तितकाच तुमचा स्वतःवरील विश्वास कमी होत जाईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या बळावर पुढे वाढा आणि स्वतःच आपला मार्ग निश्चित करा. जीवनात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. जीवन मर्यादित आहे. वेळ वाया घालवू नका. वाईट भूतकाळ आठवून दुःखी होण्यापेक्षा चांगले आहे की त्यातून शिकवण घ्या आणि आपला वर्तमान सुधारून एक उत्तम भविष्य निर्माण करा. कर्म करा आणि ईश्वरावर भरोसा ठेवा. काय होईल आणि काय नाही हे ईश्वरावर सोडून द्या. तुम्ही जितके जास्त पुरुषार्थ कराल, स्वर्गाचा मार्ग तितकाच सोपा होईल. स्वतःला ईश्वराच्या चरणांमध्ये समर्पित करा. नित्य चांगली कर्मे करा आणि लोकांची भलाई करा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा. एक ज्ञानवान व्यक्ती कधीही वासनामय सुखात आनंद घेत नाही. म्हणून ज्ञानी व्यक्ती जे झाले ते चांगले झाले, जे होत आहे तेही चांगले होत आहे आणि जे होईल तेही चांगलेच होईल यावर अढळ विश्वास ठेवतो. वेद पुराणे वाचण्याचा कोणताही लाभ नाही जोपर्यंत त्यातील गोष्टींना आपल्या जीवनात अंगीकारले जात नाही, त्यांचे पालन केले जात नाही. रावण बुद्धिमान नक्कीच होता, पण ज्ञानी नव्हता. त्याच्या अज्ञानतेने त्याला क्रोधी, कामुक आणि अहंकारी बनवले, जे त्याच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण बनले. मी श्रीकृष्ण म्हणतो, मी सर्व प्राण्यांना समान दृष्टीने पाहतो. माझ्यासाठी ना कोणी कमी प्रिय आहे आणि ना कोणी जास्त. ते ज्ञान व्यर्थ आहे जे फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादित आहे. त्या ज्ञानाचा कोणताही लाभ नाही ज्यामुळे समाज आणि जगाचे कल्याण होत नाही. तुम्ही व्यर्थ चिंता का करता? तुम्ही का घाबरता? कोण तुम्हाला मारू शकते? आत्मा ना कधी जन्म घेतो आणि ना याला कोणी मारू शकतो. हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. मनुष्याचे कर्मच मनुष्याला ईश्वराच्या जवळ आणते किंवा ईश्वरापासून दूर करते. म्हणून नेहमी चांगली कर्मेच करा.
जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अहंकार आणि अधर्म चरमसीमेवर असेल तेव्हा तेव्हा त्याचा विनाश करून धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी मी अवश्य अवतार घेतो. जे दान कर्तव्य समजून कोणत्याही विचाराशिवाय कोणत्याही गरजू व्यक्तीला दिले जाते ते दान सात्विक मानले जाते. ज्याने मनाला जिंकले आहे त्याने आधीच परमात्म्याला प्राप्त केले आहे, कारण त्याने शांती प्राप्त केली आहे. अशा मनुष्याच्या मनावर सुख दुःख उष्णता आणि मान अपमानाचा कोणताही फरक पडत नाही. जे विद्वान असतात ते ना जीवनासाठी आणि ना मृत्यूसाठी शोक करतात. आपल्या कर्तव्यांना पूर्ण निष्ठेने इमानदारीने पार पाडणे आणि धर्माचे पालन करणे हेही मोठ्या तपस्ये समान असते. 37वे अनमोल वचन. जेव्हाही जीवनात स्वतःला एकटे अनुभवाल तेव्हा या सत्याला व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही या जगात एकटेच आला होतात आणि एकटेच जाल. वास्तविकतेत इथे कोणीही तुमचे आपले नाही. एक दिवस तर जे आई वडील आपल्याला जन्म देतात तेही आपल्याला एकटे सोडून निघून जातात, तर इतरांकडून अपेक्षाच काय ठेवायची. जर कोणी तुमची साथ सोडली तर लक्षात ठेवा की तो ईश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे. तो कधीही तुमची साथ सोडत नाही. गीतेमध्ये मी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की कोणताही मनुष्य मला मानो वा न मानो पण मी माणसाची साथ कधीच सोडत नाही, कारण ही सर्व माझीच संतान आहेत. माणसाला ईश्वराचा अंश म्हटले गेले आहे, म्हणून मनुष्याला ईश्वराची संतान म्हटले जाते. म्हणून तुम्हाला एकट्याने कधीही दुःखी व्हायला नको, कधीही घाबरायला नको. उलट एखाद्या चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापासून घाबरायला हवे. एक म्हण आहे की काहीतरी असणे काहीही नसण्यापेक्षा अनेक पटीने चांगले. पण दुसरी एक म्हण आहे की निरर्थक गोष्टींपेक्षा काहीही नसणे चांगले. म्हणून निरर्थक लोकांसोबत राहण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही एकटेच राहा. म्हणूनच गीतेचा हा उपदेश प्रत्येक माणसासाठी खूप आवश्यक आहे, जे स्वतःला एकटे समजून दुःखी होतात. म्हणून एकटेपणापासून घाबरणे आणि दुःखी होणे सोडून द्या, कारण इथे कोणी कोणाचे नसते. 38वे अनमोल वचन. कधीही आपल्या धन, आपल्या पद आणि आपल्या बळाचा अभिमान करू नका. दुर्योधनाला खूप अभिमान होता की माझ्याकडे भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कर्ण ह्यांसारखे योद्धे आहेत. मी या पांडवांना असेच चिरडून टाकेन. दुर्योधनाला आपल्या धनाचा अभिमान होता, आपल्या पदांचा आणि शक्तीचा अभिमान होता, पण तो अभिमानच एक दिवस त्याच्या सर्वनाशाचं कारण बनला. जे लोक आपल्या पैशाच्या किंवा शक्तीच्या अहंकारात इतरांना खाली दाखवतात, इतरांना त्रास देतात, एक दिवस त्यांची तीच चूक त्यांचा सर्वनाश करते. म्हणूनच जीवनात तुम्ही कितीही यशस्वी व्हा, कितीही मोठे व्यक्ती व्हा, पण त्याचा अभिमान इतरांना कधीही दाखवू नका. 39वे अनमोल वचन. आजच्या युगात खूप जास्त चांगले बनू नका, नाहीतर हे जग तुम्हाला लुटून कंगाल करेल. पांडवांची कथा ही शिकवण देते की जास्त चांगले बनणे तुम्हाला अनेकदा खूप दुःख देऊ शकते. पांडव नेहमी धर्माच्या मार्गावर चालत होते, कधी कोणतेही चुकीचे काम केले नाही, पण त्यांचे संपूर्ण राजपाट गेले. त्यांच्या पत्नीला भरसभेत नग्न करण्याचा प्रयत्न केला गेला. भिक्षा घेऊन त्यांना आपले जीवन जगावे लागले. कारण काय होते? हेच की ते काही जास्तच चांगले बनले होते. ही तर तेव्हाची गोष्ट आहे आणि आजचे जग तर आणखी बदलले आहे. लोक चांगल्या माणसाला आदर कमी देतात, उलट त्याचा उपयोग जास्त करतात. जर तुम्हीही लोकांसोबत चांगले राहता तर तुम्ही या गोष्टीचा स्वतः अनुभव घेऊ शकाल. तुम्ही जितके लोकांसोबत चांगले वागता, लोक तुमच्यासोबत तितकेच चुकीचं वर्तन करतात. लोक तुमचा तितकाच जास्त वापर करतात. तुम्ही इतरांच्या आनंदासाठी काहीही करत जाता आणि लोक फक्त तुमचा फायदा घेण्यात मग्न राहतात. म्हणूनच आजच्या काळात आनंदी राहायचे असेल तर खूप जास्त चांगले बनू नका. याचा अर्थ हा नाही की तुम्ही वाईट माणूस बना. तुम्ही चांगली आणि खरी कर्मे करा आणि स्वतःच्या नजरेत चांगले बनून राहा. जगाच्या नजरेत चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही करू नका. 40वे अनमोल वचन. डोळ्यांनी सत्य दिसणाऱ्या गोष्टीवरही लगेच विश्वास ठेवू नका. अशा अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील की अनेकदा डोळ्यांनी दिसणारी गोष्ट ही सत्य नसते. म्हणून विश्वास ठेवण्यात कधीही घाई करू नका. 41वे अनमोल वचन. जीवनात जेव्हाही कोणती अडचण येईल तेव्हा हिंमत हरू नका. फक्त थोडा धीर धरा. जे लोक कठीण वेळी स्वतःला थोडे सावरून धीर ठेवतात ते प्रत्येक अडचण सहजपणे पार करतात. एक राजा आपल्या गुरुजींकडे गेला आणि त्याने गुरुजींना सांगितले की राज्यात सर्व प्रकारची खुशाहाली आहे, पण वेळेचा कोणताही भरोसा नाही. जर कधी जीवनात कोणताही कठीण काळ आला, कोणताही वाईट काळ आला, तर त्या वाईट वेळेसाठी मला एखादा मंत्र द्या, एखादी शिकवण द्या, एखादा उपदेश द्या की त्या वाईट वेळेतून बाहेर कसे पडायचे. तेव्हा गुरुजीने त्याला एक तावीज बांधून दिला आणि राजाला सांगितले की या तावीजात मी एक मंत्र लिहून ठेवला आहे. जेव्हा तुमच्या जीवनात खूप वाईट काळ येईल आणि तुम्हाला वाटेल की यापेक्षा वाईट आता काहीही होऊ शकत नाही, तेव्हा हे तावीज उघडून तुम्ही हा मंत्र वाचा. तुमच्यात खूप शक्ती येईल. आणि एक दिवशी असेच झाले की त्या राजाच्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले
आणि या राजाची अशी स्थिती झाली की त्याला आपले राज्य सोडून आपल्या काही लोकांसोबत पळून जावे लागले. त्यावेळी राजा खूप दुःखी होता आणि विचार करू लागला की गुरुजींनी मला तावीज दिला होता आणि म्हटले होते की जेव्हा जीवनात खूप वाईट काळ येईल तेव्हा तो उघडून वाचा आणि त्याच्या आत लिहिलेला मंत्र माझ्या आत शक्ती भरेल. राजाला विचार आला की यापेक्षा वाईट वेळ आणखी काय असू शकते. त्याने गुरुजींनी दिलेला तो तावीज उघडला आणि त्याच्या आत लिहिले होते की हा काळही निघून जाईल. या वचनाला वाचून राजाच्या मनात एक शक्ती आली आणि विश्वास जागला की हा जो वाईट काळ आहे तोही टिकणारा नाही, तोही निघून जाईल. म्हणूनच मला हिंमत हरवायची नाहीये. आणि त्या राजाने पुन्हा आपल्या सैनिकांना एकत्र केले, आपली सेना उभी केली आणि त्या राजावर हल्ला करून आपले राज्य परत मिळवले. म्हणूनच जीवनात स्थिती कितीही वाईट काळ नसावी ती नेहमीसाठी राहणार नाही, तीही एक दिवस निघून जाईल. काळ कसाही असो एक दिवस नक्की बदलेल. आपल्या जीवनात किती वेळा दुःख आले, किती वेळा कठीण काळ आला, पण आपण प्रत्येक वेळी बाहेर पडतो. अगदी तसेच तुमच्या जीवनात जेव्हा कोणताही कठीण काळ येईल, वाईट काळ येईल, तेव्हा मनात हा विश्वास ठेवा की हा काळही एक दिवस निघून जाईल. म्हणून आपली हिंमत हरू नका. जर तुमच्या धीर असेल तर तुम्ही वाईटात वाईट काळही नक्की पार करून जाल. 42वे अनमोल वचन. काहीही बोलण्यापूर्वी आपल्या शब्दांची मर्यादा तपासायला हवी. मित्रांनो, महाभारताचे युद्ध झालेच नसते जर काही लोकांनी आपल्या वचनांवर संयम ठेवला असता, आपल्या वाणीवर संयम ठेवला असता. जसे द्रौपदीने दुर्योधनाला अंध्याचा पुत्रही अंधा असे म्हटले नसते तर महाभारत झाले नसते. शिशुपाल आणि शकुनी नेहमी टोचून बोलणारे बोलच बोलत असत, पण बोलण्यापूर्वी 1000 वेळा विचार करायला हवा. कारण शस्त्र तर केवळ शरीराला जखमी करते, पण शब्द मन आणि आत्म्यालाच जखमी करतात. 43वे अनमोल वचन. माणूसच आजकाल माणसाचा शत्रू झाला आहे. तुम्ही व्यवसायात पहा, तुम्ही नात्यांमध्ये पहा, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही पहा, माणूसच माणसाचे नुकसान करत आहे. किती स्पर्धा वाढली आहे, किती चोऱ्या वाढत आहेत, किती गुन्हे वाढले आहेत. शास्त्रांमध्ये जे कलियुगाचे लक्षण लिहिले गेले आहे की एक दिवस माणूसच माणसाला खाईल, तो काळ तर आलाच आहे. माणूसच तर माणसाला खात आहे. एका दुसऱ्याचा व्यवसाय खात आहे, एका दुसऱ्याची नोकरी खात आहे, एका दुसऱ्याच्या जीवनातील आनंद खात आहे. जो माणूस दुःखी आहे त्याला आणखी दुःखी करा, जो आनंदी आहे त्याला त्रास द्या. हेच तर झाले आहे आजकाल. म्हणायला तर सर्वजण माणूस आहेत, पण माणुसकी कुठेही दिसत नाही. एका श्रीमंत माणसाच्या घराबाहेरून एक भिकारी जात होता. त्याने त्या श्रीमंत माणसाला सांगितले की मला 1 ग्लास पाणी पाजा, खूप तहान लागली आहे, खूप दूरवरून चालत आलो, माझे प्राण निघत आहेत आणि आसपास कोणाचे घरही दिसत नाहीये. तेव्हा त्या श्रीमंत माणसाने सांगितले की मी सांगितले ना की माणूस येणार आहे, तो आला की तुम्हाला पाणी मिळेल. मग तो भिकारी त्या श्रीमंत माणसाला म्हणाला की तुम्हीच थोड्या वेळासाठी माणूस का बनत नाही. आजकाल हेच झाले आहे. इथे कोणी माणूस बनायला तयारच नाहीये. फक्त लोक एका दुसऱ्याला ओरबाडण्यात गुंतले आहेत, एका दुसऱ्याचा फायदा घेण्यात गुंतले आहेत. म्हणूनच कलियुगाला स्वार्थी युग म्हटले जाते की लोक फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थानेच एका दुसऱ्याशी जोडलेले आहेत. 44वे अनमोल वचन. जो माणूस तुम्हाला वारंवार त्रास देतो त्याला कधीही माफ करू नका. युधिष्ठिराने दुर्योधनाला वारंवार माफ केले आणि त्याचा परिणाम हा झाला की त्यांना आपल्या जीवनात खूप मोठ्या दुःखांचा सामना करावा लागला. एखाद्या माणसाने एकदा चूक केली तर माफ करणे तरी ठीक आहे, पण कुणी जर वारंवार चूक करत असेल तर त्याला माफ करणे तुम्हाला खूप जास्त नुकसान पोचवेल. कारण ती चूक होत नाहीये, ती त्याची सवय आहे. तो तसाच आहे, तो नेहमी तुमच्यासोबत असेच करेल. म्हणून खूप जास्त दयाळू बनू नका. कोणाला माफ करण्यात आणि मूर्ख बनण्यात खूप मोठा फरक असतो. कोणाला जर एकदा तुम्ही माफही करत असाल तर त्या माणसापासून तुम्ही नक्कीच सावध राहा. म्हणतात की आजमावलेल्या माणसाला पुन्हा आजमावणे म्हणजे तोंडात माती टाकण्यासारखे आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास मिळाला आहे, त्याच्यावर विश्वास चुकूनही करू नका. तर माफ तेवढेच करा ज्यात तुम्ही मूर्ख दिसणार नाही. 45वे अनमोल वचन. जन्म आणि मृत्यूची चिंता न करता आपले कर्म करा. मी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की हे अर्जुना, मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे, ज्याला टाळता येत नाही आणि खोटे सिद्धही करता येत नाही. हे शरीर तर भाड्याच्या घरासारखे असते, जिथे आपण काही वेळेसाठी पाहुणे आहोत. शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. जे घडायचे आहे ते कोणीही टाळू शकत नाही आणि जे घडायचेच नाही
त्याबद्दल शोक किंवा चिंता करणे म्हणजे स्वतःच्या अडचणी वाढवण्यासारखे आहे. जो कोणी जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मरतो त्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. म्हणून जे अटळ आहे त्याबद्दल तुम्ही शोक करायला नको. सत्यापासून कधीही दूर पळता येत नाही, म्हणून सत्य स्वीकारण्यातच आपली समजूतदारी आहे. खोट्याला जाणून बुजून सत्य मानून जगणे हा खूप मोठा गैरसमज असतो. स्वतःची वैयक्तिक विचारसरणी गैरसमजांनाही जन्म देऊ शकते, म्हणून स्वतःची वैयक्तिक विचारसरणी इतरांवर कधीही लादू नका. वासना, क्रोध आणि लालच हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. मोक्षाशिवाय जन्ममरणाच्या चक्रातून सुटका मिळू शकत नाही. ज्या प्रकारे अग्नी सोन्याची परीक्षा घेते, त्याच प्रकारे संकट वीर पुरुषांची परीक्षा घेते. पुरुषार्थाशिवाय तुम्ही चांगल्या फळांची किंवा सकारात्मक परिणामांची कामना करू शकत नाही. जर तुम्ही धर्माच्या मार्गावर चालत असाल तर परिणामाची चिंता न करता आपल्या धर्माचे निर्भीडपणे पालन करा. 46वे वचन. गेलेला काळ विसरून आज मध्ये जगण्यातच समजूतदारपणा आहे. तुम्ही तुमचा गेलेला वाईट काळ विसरून जा, कारण जर तुम्ही गेलेल्या वेळेच्या दुःखात त्याच्या पश्चातापात जगत राहाल तर आजही तुम्ही कधी आनंदी राहू शकणार नाही. समजूतदार लोक जो काळ निघून गेला आहे त्याचे दुःख कधीच करत नाहीत. तुमचा गेलेला काल कसाही का असेना, पण त्याचा प्रभाव तुमच्या आजवर पडायला नको. जे काही तुमच्या सोबत झाले त्यातून धडा घ्या, शिकवण घ्या की आता हे जीवनात पुढे होणार नाही आणि जीवनात पुढे वाढून जा. अनेकदा लोक रडत राहतात की त्या व्यक्तीने माझ्यासोबत इतके वाईट केले, म्हणूनच आज जीवनात मी इतका दुःखी आहे. लोक इतरांना दोष देत राहतात की त्याच्यामुळे माझ्या जीवनात दुःख आहे, त्याच्यामुळे माझे जीवन खराब झाले आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्याला दोष देत राहाल तोपर्यंत तुम्ही जीवनात कधीही आनंदी राहू शकणार नाही. जे झाले, जे लोकांनी तुमच्यासोबत केले ते तुम्ही बदलू शकत नाही, पण तुमचा आज तुम्ही नक्कीच बदलू शकता. कालच्या दुःखातून मुक्ती हवी असेल तर कालामध्ये नाही तर आज मध्ये जगायला सुरुवात करा. तुम्हाला असा एकही माणूस मिळणार नाही जो आपल्या कालामध्ये जगतो आणि प्रसन्न राहतो. कालामध्ये जगणारा माणूस कोणत्या ना कोणत्या वेदना, कोणत्या ना कोणत्या दुःख, कोणत्या ना कोणत्या पश्चातापाशी जोडलेला असतो. कालामध्ये जगणे तुमच्या जीवनातील सर्व आनंद हिरावून घेईल. तर जेवढे शक्य आहे आपला भूतकाळ विसरून जा आणि आपल्या वर्तमानात जगायला सुरुवात करा. 47वे वचन. जीवनात अनेकदा काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी जुन्याला पूर्णपणे मिटवावे लागते. कुंतीने माझ्याशी विचारले होते की हे कृष्णा, तू इतके मोठे महायुद्ध का करवून आणलेस? तेव्हा मी सांगितले होते की अधर्म खूप वाढला होता आणि या अधर्माचा पूर्णपणे नाश करण्यासाठी, एका नवीन युगाला आणण्यासाठी जुन्याचा सर्वनाश करणे खूप आवश्यक असते. जेव्हा एखादी इमारत पूर्णपणे खंडहर होते, खूप जुनी होते, तेव्हा तिला पूर्णपणे तोडून मग पुन्हा नवीन बांधकाम केले जाते. अगदी तसेच तुमच्या जीवनातही तुम्हाला काहीतरी नवीन करायचे आहे तर जुन्याला पूर्णपणे मिटवावे लागेल. 48वे वचन. जो तुमच्या तोंडावर आपलेपणे दाखवतो आणि तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करतो, अशा लोकांपासून दूरच राहा. चाणक्याने म्हटले आहे की असे लोक त्या घड्यासारखे असतात ज्याच्या तोंडात तर अमृत लागले आहे पण ज्याच्या आत विष भरलेले असते. ज्याला तुम्ही अमृत समजून पिता, वास्तविकतेत ते विषच असते. तर अशा लोकांना विषाप्रमाणे सोडून द्यायला हवे, जे आपलेपणाचा देखावा करतात आणि पाठीमागून नेहमी तुमचे नुकसान करतात. 49वे वचन. या जगात जे काही होते, चांगले किंवा वाईट, ते कोणत्याही कारणाशिवाय होत नाही आणि कुठेतरी ते आपल्या चांगल्यासाठीच होत असते. मित्रांनो, जीवनात अनेकदा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा आपल्याला वाटते की फक्त आमच्यासोबतच असे का होत आहे. पण काळ जसा जसा जातो तसे तसे आपल्याला हे जाणवू लागते की जे झाले ते चांगले झाले. एकदा एका गावात एक गरीब बाई राहत होती. तिला जेव्हा मुलगा झाला तेव्हा तो पूर्णपणे निरोगी होता. पण एकदा एका अपघातामुळे का मुलाच्या हाताचे एक बोट कापले गेले. तिला खूप दुःख झाले की माझ्या मुलासोबत असे का झाले, आणि ती नेहमी देवाला यासाठी दोष देत असे की देवाला माझ्याशी काय दुश्मनी होती ज्यामुळे माझ्या मुलाचे बोट कापले. काळ जात राहिला. त्या गावात एका दिवशी साधूच्या वेशात एक मायावी राक्षस आला. तो राक्षस आपली शक्ती वाढवण्यासाठी मुलांचा बळी चढवू इच्छित होता.
तो या मुलालाही बळीसाठी उचलून घेऊन गेला, पण जसाच तो त्याचा बळी चढवू लागला तसेच त्याला आपल्या गुरुची अट आठवली की तू ज्या मुलाचा बळी चढवशील त्याच्या शरीराचे सर्व अंग व्यवस्थित आणि साबूट असायला हवेत. पण त्या मुलाचे बोट कापलेले होते, ज्या कारणामुळे त्या राक्षसाला त्या मुलाला जिवंत सोडावे लागले. आणि त्या दिवशी तिच्या आईला हे जाणवले की जर माझ्या मुलाचे बोट कापले नसते तर आज तो जिवंत राहू शकला नसता. तिने ईश्वराचे खूप धन्यवाद मानले. 50वे वचन. कोणाची भलाई करून कधीही उपकार दाखवू नका, अन्यथा ते कर्म शून्याच्या समान होते आणि त्यातून मिळणारे यश व्यर्थ होते. हे विचार करून कधीही अभिमान करू नका की आम्ही किती लोकांची किंवा जीवांची मदत केली आहे, कारण करणारे तर स्वतः ईश्वर असतात. तुम्ही तर एक माध्यम, कठपुतळे आहात. ज्ञान नेहमी बुद्धीला उत्तम आणि श्रेष्ठ बनवते, म्हणून ज्ञान अर्जित करत राहा आणि वाटत राहा, जेणेकरून इतरांचेही जीवन सुधारेल. जो व्यक्ती फळाच्या आशेने कर्म करतो तो कर्मानेच बांधला जातो आणि जीवनात त्याला अस्थिरता मिळते. माझे तुझे छोटे मोठे आपले परके हे मनातून मिटवून टाका, मग सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. फळाची इच्छा सोडून सतत कर्म करणारा मनुष्यच आपले जीवन सुखी आणि समाधानी बनवू शकतो. शांती त्यालाच प्राप्त होते जो मी आणि माझे तसेच मी केले किंवा मी बनवले अशा लालसेतून बाहेर येतो. 51वे वचन. जीवनात संतोष ठेवणाराच नेहमी सुखी राहतो. मनुष्याने जे काही मिळत नाही त्याचे दुःख किंवा शोक करण्याऐवजी ईश्वराने जे काही दिले आहे त्याचा आनंद घ्यायला हवा. मित्रांनो, एकदा एक माणूस समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत होता. तेव्हा अचानक त्याची नजर चांदीच्या एका दांड्यावर पडली, जो वाहत वाहत किनाऱ्यावर आला होता. तो खुश झाला आणि पटकन तो दांडा उचलला. आता तो दांडा घेऊन फिरू लागला. आता ऊन जास्त झाले म्हणून त्याचे मन समुद्रात आंघोळ करण्याचे झाले. त्याने विचार केला की जर दांडा किनाऱ्यावर ठेवून आंघोळ केली तर कोणी घेऊन जाईल, म्हणूनच तो दांडा हातात घेऊनच आंघोळ करू लागला. तेव्हा एक मोठी लाट आली आणि वेगाने दांड्याला वाहून घेऊन गेली. तो अफसोस करू लागला आणि दुःखी होऊन किनाऱ्यावर येऊन बसला आणि रडू लागला. तिकडून एक संत येत होते. त्या माणसाला उदास आणि रडताना पाहून संतांनी विचारले, तू इतका दुःखी का आहेस? त्याने सांगितले, स्वामीजी, आंघोळ करताना माझा चांदीचा दांडा समुद्रात वाहून गेला. संतांनी आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाले, तू दांडा घेऊन आंघोळ करत होतास? तो म्हणाला, काय करणार, किनाऱ्यावर ठेवून आंघोळ केली असती तर कोणी घेऊन जाऊ शकले असते, पण चांदीचा दांडा घेऊन आंघोळ करायला का आला होतास? स्वामीजींनी विचारले. तेव्हा माणूस म्हणाला, घेऊन नाही आलो होतो, तो तर इथेच मला मिळाला होता. त्या माणसाचे बोलणे ऐकून स्वामीजी मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, जेव्हा तो तुझा नव्हताच तर मग दुःख किंवा उदासी कशासाठी? कधी कधी काही आनंद अचानक मिळतात आणि कधी काही श्रम करून आणि कष्ट सोसून मिळतात. जे आनंद अचानक मिळतात, परमेश्वराकडून मिळतात, त्यांची प्रशंसा करायला आपल्याकडे वेळ नसतो. माणूस व्यस्त आहे त्या सर्व सुखांची गणना करण्यात जे त्याच्याजवळ माहीत. आलिशान बंगला, शानदार कार, स्टेटस, पॉवर वगैरे वगैरे, आणि तो विसरतो की एक दिवस सर्व काही असेच विसरून त्याला पुढच्या प्रवासाला निघून जायचे आहे. म्हणूनच मी म्हणतो, भगवान श्रीकृष्ण, तुझे काय गेले जे तू रडतोस? तू काय घेऊन आला होतास जे तू गमावलंस? तू काय निर्माण केले होतेस जे नष्ट झाले? ना तू काही घेऊन आला होतास ना काही घेऊन जाशील. जे घेतले येथूनच घेतले, जे दिले येथेच दिले. रिकाम्या हाताने आला होतास, रिकाम्या हातानेच जाशील. ज्यास तुझे आहे ते काल दुसऱ्या कोणाचे होते, परवा दुसऱ्या कोणाचे असेल. तू याला आपले समजून मग्न होत आहेस, बस हेच तुझ्या दुःखाचे कारण आहे. 52वे वचन. क्रोध मनुष्याचा सर्वनाश करतो. क्रोधी माणसाचा कोणी मित्र नसतो. प्रत्येक जण त्याच्यापासून दूर पळतो. त्याचे सर्व नाते समाप्त होतात. जो माणूस आपला क्रोध सांभाळू शकत नाही तो जीवनात काहीही सांभाळू शकत नाही. क्रोध करणे व्यर्थ आहे. जर क्रोधात येऊन तुम्ही प्रतिक्रिया देत असाल तर याचा अर्थ हा आहे की तुम्हाला ईश्वराच्या कायद्यावर म्हणजेच कर्मावर विश्वासच नाहीये. म्हणूनच मी म्हणतो, क्रोधाने मनुष्याची मती मारली जाते, म्हणजेच मूढ होते, ज्याच्या परिणामी स्मृती भ्रमित होते. स्मृतीभ्रमामुळे मनुष्याची बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाल्यावर व्यक्ती स्वतःचाच नाश करून बसतो. 53वे वचन. व्यक्तीने सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत समभावाने जगायला हवे.
ज्याप्रमाणे आपण आनंदाचे स्वागत करतो त्याचप्रमाणे दुःखालाही स्वीकार करायला हवे, कारण जीवनाची पूर्णता सुख आणि दुःख दोघांमुळेच होते. मित्रांनो, जेव्हा महाभारताचे युद्ध संपले होते तेव्हा युधिष्ठिराने हस्तिनापूरची राजगादी सांभाळली होती. सर्व काही सामान्य होत होते. एक दिवस ती वेळ आली होती जी कोणातही पांडवाला नको होती. मी द्वारिकेला परत जात होतो. सर्व पांडव दुःखी होते. मी सर्वांना आपल्या शरीराचाच एक भाग वाटत होतो, ज्याच्या विगले होण्याच्या भावनेनेच ते थरथरत होते. पण मला तर जायचेच होते. कोणीही मला जाऊ देऊ इच्छित नव्हते. मी एकेकाने आपल्या सर्व प्रियजनांना भेटलो. सर्वांना भेटून त्यांना काही ना काही उपहार देऊन मी निरोप घेतला. शेवटी मी पांडवांच्या माता आणि माझ्या आत्या कुंतीला भेटलो. मी कुंतीला म्हटले, आत्या, तुम्ही आजपर्यंत माझ्याकडून स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. आज काहीतरी मागा. मला तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे. कुंतीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने रडत रडत सांगितले की हे श्रीकृष्ण, जर काही द्यायचेच असेल तर मला दुःख द्या. मला खूप सारे दुःख हवे आहे. मी आश्चर्यचकित झालो. मी विचारले, असे का आत्या? तुम्हाला दुःख का हवे आहे? कुंतीने उत्तर दिले की जेव्हा जीवनात दुःख राहते तेव्हा तुमचे स्मरण सुद्धा राहते. प्रत्येक वेळी तुमची आठवण येते. सुखात तर कधी कधीच तुमची आठवण येते. तुम्ही आठवणीत आलात तर मी तुमची पूजा आणि प्रार्थनाही करू शकेन. तेव्हाच मित्रांनो मी म्हणतो की जो ना कधी आनंदी होतो, ना द्वेष करतो, ना शोक करतो, ना कामना करतो, तसेच जो शुभ आणि अशुभ कर्मांचा त्यागी आहे, असा भक्तियुक्त पुरुषच मला अतिप्रिय आहे. 54वे वचन. खूप जास्त गोड बोलणाऱ्या लोकांपासून आणि जास्त प्रशंसा करणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. कारण लोक गोड तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून आपला स्वार्थ साधायचा असतो. तुमची प्रशंसा ही फक्त तेव्हाच केली जाते जेव्हा त्यांना तुमच्याकडून आपले काम काढून घ्यायचे असते. लक्षात ठेवा की प्रशंसा तुम्हाला जीवनात कधीच फुकट मिळणार नाही. जर कोणी तुमची प्रशंसा करत असेल तर काहीतरी त्यासाठी तुम्हाला चुकवावे लागेल. म्हणूनच जे खूप जास्त गोड बोलतात किंवा जे तुमची प्रशंसा करतात त्यांच्यापासून जरा सावध राहावे. 55वे वचन. आपल्या मनाला शांत ठेवायला शिका, कारण अशांत मन जीवनात दुःखाशिवाय तुम्हाला दुसरे काहीही देणार नाही. तर एक शांत मन तुम्हाला जीवनात प्रेम आणि आनंदच देईल. दुःख आणि सुख हे फक्त शांत आणि अशांत मनाचे परिणाम आहेत. अशांत मन दुःखालाच जन्म देते आणि शांत मन परमानंदाला जन्म देते. मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका मनात गैरसमजांचे डोंगर उभे करतात, ज्यामुळे जीवनातील सुख चैन हिरावले जाते. तेव्हा मी श्रीकृष्ण म्हणतो की मनुष्याने आपल्या मनाला ताब्यात ठेवायला हवे. जो कोणी आपल्या मनाला ताब्यात ठेवतो त्याचे मन त्याचा मित्र बनून जाते, आणि जो कोणी आपल्या मनाला वश करू शकत नाही त्याचे मन त्याचा सर्वात मोठा शत्रू बनतो. 56वे वचन. जीवनात तुमची सफलता किंवा असफलता खूप काही तुमच्या संगतीवर अवलंबून असते. मित्रांनो, म्हणतात की जशी संगती तशी रंगत, आणि जशी रंगत तसे जीवन. तुम्ही लाख चांगले आहात, पण जर तुमची संगती वाईट असेल तर तुम्ही बर्बाद व्हाल. पण जर तुम्ही लाख वाईट आहात आणि तुमची संगती चांगल्या लोकांशी आहे आणि तुम्ही त्यांचं ऐकताही, तर निश्चितच तुम्ही आबाद व्हाल. कौरवांसोबत शकुनीसारखे लोक होते, तर पांडवांसोबत मी कृष्ण होतो. जर तुम्ही शकुनी मामासारखी संगती ठेवली असेल तर तुमचा मेंदू चालणे बंद समजा. कारण ते म्हणतात ना की धर्माने भरलेले हृदय धर्माचा सल्ला देते, तर अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. तुम्ही कितीही चांगले असा, पण जर वाईट लोकांसोबत राहाल तर तुमचीही तीच अवस्था होईल जी वाईट लोकांची होते. भीष्म पितामह एक ब्रह्मचारी होते, धर्मात्मा होते, पण ते अधर्माच्या बाजूने उभे राहिले. द्रोणाचार्य ही एक ब्राह्मण होते, पण ते अधर्माच्या बाजूने उभे राहिले. तर शेवटी त्यांची तीच अवस्था झाली जी एका अधर्मी माणसाची होते. त्यांना मृत्यूच्या वेळी भयंकर वेदनांचा सामना करावा लागला. म्हणून चुकीच्या संगतीत कधीही राहू नका, कारण अनेकदा तुम्हाला त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे त्यांच्याच कर्मांची शिक्षा मिळू लागते. मग तुम्हाला समजत नाही की मी तर काही केलेही नाही, मी तर फक्त त्यांच्या सोबत राहतो, मला दुःख का मिळाले. वाईट लोकांची संगती तुमच्या जीवनात कधीही आनंद आणणार नाही. म्हणून नेहमी चांगल्या संगतीत राहायला हवे. 57वे वचन. जीवनात जे काही कार्य कराल त्यात पारंगत बना,
अर्थात आपल्या कार्याचे मास्टर बना, त्याचे पूर्ण ज्ञान अर्जित करा. म्हणतात की अधुरे ज्ञान सर्वात धोकादायक असते. याचं उदाहरण अभिमन्यू आहे. अभिमन्यू खूप वीर आणि बहादूर योद्धा होता, पण त्याच्या मृत्यू ज्या परिस्थितीत झाला त्याबद्दल सर्वजण जाणतात. संकटाच्या वेळी हे अधुरे ज्ञान कोणत्याही कामाचे नसते. तुम्ही तुमच्या ज्ञानात निपुणता प्राप्त करा. तुम्हाला कोणत्याही एका विषयात तर दक्षता मिळायलाच हवी. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, तू आध्यात्मिक गुरूंजवळ जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न कर. विनम्र होऊन त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा प्रकट करत त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त कर. ज्या प्रकारे जळणाऱ्या लहान दिव्याच्या प्रकाशाने प्रचंड अंधारही समाप्त होऊन जातो, त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही मनात असलेल्या अज्ञानतेने भरलेल्या अंधाराच्या खोलीत सकारात्मक विचारांचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळाल, तेव्हा ज्ञानरूपी प्रकाशासमोर अंधार आपोआप समाप्त होऊन जातो. 58वे वचन. फळाच्या आशेने कर्म करणाऱ्या मनुष्याचे मन कधीही शांत आणि समाधानी राहणार नाही, कारण त्याची लालसा प्रत्येक नवीन शिखरावर पोहोचतच राहील. अशा स्थितीत त्याचे मन कधीही संतुष्टीचा आनंद उपभोगू शकणार नाही. जेव्हा व्यक्ती फळाच्या इच्छेने कर्म करतो आणि मग त्याला अपेक्षेनुसार फळ मिळत नाही, तेव्हा तो निराश आणि दुःखी होतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की तू स्वतःला माझ्यात समर्पित कर, ईश्वरावर भरोसा ठेव आणि निस्वार्थ, निष्कपट, निष्पाप आणि निष्पक्ष होऊन फळाच्या इच्छेशिवाय कर्म करत जा. तुझे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. बघ, दुःख तुला कधीही स्पर्श करू शकणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. वारंवार जन्म घेणाऱ्या अनंत इच्छा मनुष्याला आपल्या इंद्रियांचा गुलाम बनवतात. कर्म चांगले झाले तर फळ अवश्य मिळेल आणि कर्म वाईट झाले तर दंडही अवश्य मिळेल. मी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक घटनेच्या प्रत्येक परिणामाला पाहू शकतो. म्हणून परिणामाची चिंता सोडून आपले कर्म सतत करत राहा. कर्म चांगले असो वा वाईट, ते तोपर्यंत पाठलाग सोडत नाहीत जोपर्यंत ते कर्म करणाऱ्याला कर्माचे फळ मिळत नाही, म्हणजेच जोपर्यंत कर्म करणारा आपल्या कर्माचे परिणाम पूर्णपणे भोगून घेत नाही. कोणालाही वेळेपूर्वी आणि भाग्यापेक्षा जास्त काहीही मिळत नाही. 59वे वचन. प्रत्येक काम समजदारीने करणे योग्य असते. अनेक लोक काम तर करतात पण त्यांना काहीही मिळत नाही. खूप लोक म्हणतात की आम्ही तर मेहनत खूप करतो तरीही जीवनात यश मिळत नाहीये. पण सत्य हे आहे की खूप काही केल्याने, खूप मेहनत केल्याने तुम्हाला यश मिळणार नाही, पण योग्य पद्धतीने, योग्य समजुतीने काम केल्याने तुम्हाला जीवनात यश अवश्य मिळेल. मी म्हणतो की मनुष्याने योगात स्थित होऊन एकाग्र चित्ताने आपले कर्म करायला हवे. मनाला एकाग्र करण्याने मनुष्याला योग्य आणि अयोग्य कार्यात फरक समजायला लागतो, ज्यामुळे मनुष्य योग्य मार्गाचं अनुसरण करून आपले जीवन यशस्वी बनवू शकतो. 60वे वचन. मी भगवान श्रीकृष्ण हे सांगतो की जे लोक माझ्या या दिव्य शिक्षांवर विश्वास ठेवत नाहीत, ते या संसाराच्या सुख-दुःखाच्या चक्रातून कधीही मुक्त होत नाहीत. अशा लोकांची जीवनयात्रा काही वेळेसाठी आनंदाने भरलेली असू शकते, पण मग अचानक कोणते तरी दुःख येऊन त्यांना तोडून टाकते. मग काही वेळेसाठी आनंद परत येतो आणि ते सर्व काही विसरून जातात, पण काही वेळातच पुन्हा कोणती तरी समस्या उत्पन्न होते. अशा प्रकारे त्यांचे जीवन सुख आणि दुःखाच्या चक्रात अडकलेले राहते. पण जे लोक गीतेच्या या शिक्षांना अंगीकारतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना आपल्या जीवनात लागू करतात, ते मानसिक दृष्ट्या खूप सशक्त होतात. जीवनातील समस्या त्यांच्या मनावर जास्त परिणाम करत नाहीत. असे व्यक्ती प्रत्येक छोट्या दुःखात दुःखी होत नाहीत आणि छोट्या छोट्या आनंदांमध्ये स्वतःला हरवून टाकत नाहीत. भगवद्गीतेचा खरा संदेश हाच आहे की आपण जीवनातील प्रत्येक सुख आणि दुःखाचा सामना कसा करायचा. हे आपल्याला शिकवते की संतुलित मन आणि धैर्यासह प्रत्येक परिस्थितीत जगण्याची कला कशी विकसित करायची. गीतेच्या शिक्षांना मानणारा व्यक्ती या संसाराच्या चढ उतारांनी प्रभावित न होता शांती आणि स्थिरतेसह जीवन व्यतीत करतो. माझ्या प्रिय आत्मजनानो, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो की जीवनाचा एकमेव उद्देश परोपकार आणि भक्ती करणे आहे, गरजूंची निस्वार्थ मदत करणे आहे. जो व्यक्ती सतत आणि अविचल भावाने परमेश्वराच्या रूपात माझे स्मरण करतो, तो मला अवश्यच प्राप्त करतो. कोणी तुमच्यासोबत वाईट करत असेल तर तुम्हाला त्यासाठी चिंतित व्हायला नको,
कारण कर्म आणि वेळ त्याचा हिशेब स्वतःच करेल. जीवनात तोच मनुष्य संतुष्ट राहू शकतो जो कमीत कमी गोष्टीतही आनंदी आहे आणि जास्त मिळवण्याची किंवा होण्याची लालसा ठेवत नाही. प्रेम वेदना देत नाही, उलट अशा माणसावर प्रेम करणे वेदना देते ज्याला तुमच्या प्रेमाची कदर नाही. तर प्रेम फक्त त्याच माणसाशी करा ज्याला तुमच्या प्रेमाची कदर आहे. जिथे तुम्हाला हे जाणवते की तुमच्या प्रेमाची, तुमच्या भावनांची कदर नाहीये, तिथून तुम्ही कृपया करून स्वतःला दूरच ठेवा. मित्रांनो, आशा आहे की आजच्या या दिव्य व्हिडिओतून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील आणि आमचा हा प्रयत्न तुम्हाला अवश्य आवडला असेल. तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अधिकाधिक आप्तेष्टांसोबत या ज्ञानाचे वितरण करा. जर तुम्ही आमच्या वाहिनीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटी बेल ऑल वर सेट करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री राधे कृष्ण लिहून परमात्म्याबद्दल आपली आभार भावना आणि प्रेम व्यक्त करायला विसरू नका. जय श्री राधे कृष्ण. राधे राधे. ऐका माझ्या प्रिय